हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आज आपण विषय, आजचा टॉपिक माहीत आहे फक्त ना? कोणाला माहीत आहे आजचा टॉपिक? ओके, अजून कोणाला माहीत आहे? ओके, काय टॉपिक आहे आजचा? वृंदावनातील वर्षा ऋतूमधून शिकवण. आज आपण दुपारीच टॉपिक अनाऊन्स केला. तर सगळीकडे आता पाऊस चालू झालेला आहे. जेव्हा असते ऊन तेव्हा आपण म्हणतो ऊन 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 ऊन. नंतर जेव्हा पाऊस चालू होते त्यावेळेस पाऊस पाऊस पाऊस. आपल्याला पाऊस पण जमत नाही जास्त, ऊन पण नाही जमत जास्त, थंडी पण नाही जमत जास्त. पाऊस आला की आपण नंतरच्या हिवाळ्याची वाट पाहतो, हिवाळा आला की उन्हाळ्याची वाट पाहतो, उन्हाळा आला की पावसाळ्याची वाट पाहतो. तर हेच ऋतू जे आहेत वृंदावनामध्ये पण आहेत, वृंदावन धामामध्ये पण आहेत. पण वृंदावन धाम जे आहे तर वृंदावन धामाचं एक सुंदर श्लोकामध्ये वर्णन येते ब्रह्मसंहितेमध्ये. श्रिया कांतः कांतक परमक पुरुषः कल्पतरवो द्रुमा भूमिश्चिंतामणि गणमयी तोयममृतं कथागानं नाट्यं गमनमपि वंशी प्रियसखी चिदानन्दं ज्योति परमपि तत् आस्वाद्य अपि च स यत्र क्षीराब्धि श्रवति सुरभिश्च सुमहान् निमेषार्धाख्यो वा व्रजति नहि यत्रापि समयः भजेष्वेतद्वीपं तमहम् इह गोलोकमितिमं विदन्तस्ते सन्तक्षितिविरलचारा कतिपये. हे ब्रह्मसंहितेचा शेवटचा श्लोक आहे. तर इथे वृंदावन, गोलोक वृंदावन, त्या धामाचं वर्णन केलेलं आहे. तर भगवंताचं धाम जे आहे भगवंतासारखंच चिन्मय आहे. भगवंताचं शरीर आणि भगवंत याच्यामध्ये अंतर नाही आहे. भगवंताचं स्वरूप, भगवंताचं रूप हे आपल्या रूपासारखं नाही आहे. भगवंताचं रूप कसं आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे. तसंच भगवंताचं धाम, भगवंताचं नाव, भगवंताच्या लीला हे पण भगवंतापासून काय येतं? अभिन्न येतात. अभिन्नात नाम नामिनो. तशाच प्रकारे भगवंताचं धाम, नाम रूप गुण लीला हे सगळे भगवंताचे अभिन्न आहेत आणि चिन्मय स्वरूप आहेत. तर कसा फरक आहे आपल्या भौतिक धामामध्ये आणि भगवंताच्या धामामध्ये? त्या सुंदर श्लोकामध्ये दिलेलं आहे. याच्यात काय सांगितलं? चिंता कल्पतरो द्रुमा. सगळे जे झाडं आहेत तिथले ते कल्पवृक्ष आहेत. तिथल्या सर्व जमीन जी आहे ती कशी आहे? चिंतामणी गणमयी. सर्व तिथले दगड वगैरे सगळं जे आहेत ते चिंतामणी आहेत. चिंतामणी म्हणजे चिंता नाही, मनीची चिंता नाही. चिंतामणी म्हणजे मनामध्ये जी चिंता असेल ती पूर्ण करतील. त्यानंतर तोयम अमृतम. पाणी हे कसं आहे? अमृतासारखं आहे. आणि तिथलं बोलणं, वचन, कथा हे गाण्यासारखं आहे. म्हणजे नुसते दोन शब्द बोलले तरी असं वाटेल की काहीतरी सुंदर गाणं सांगितलं. चलणं जे आहे तिथलं ते नृत्यासारखं आहे, डान्ससारखं आहे. पहिलं प्रत्येक पाऊल हे डान्सचं स्टेप आहे, डान्स स्टेपसारखं आहे. अरे वंशी प्रियसखी. आणि भगवंताचं हमेशा सोबती काय आहे? वंशी, बासुरी. सुरभिश्च सुमहान. आणि तिथं सर्व भगवंत कोणाच्या सोबत आहे? तर सुरभी गायींसोबत आहे. ज्याच्या सुरभी गायी दूध जे आहे जसं पाहिजे तसं तेवढं दूध देतात. आणि अशा वृंदावन धामातून भगवान श्रीकृष्ण एक क्षण पण सोडून जात नाहीत. निमेष अर्धा निमिष पण अशा वृंदावनाला सोडून जात नाहीत. त्या वृंदावन धामाला विदंतस्ते संतक्षिती विरल चारा कतिपय. त्या वृंदावन धामाचं आपण ध्यान करता. असे सुंदर इथं वर्णन केलेलं आहे ब्रह्माजीनं.
तर अशा वृंदावन धामामध्ये सर्व काही अलौकिक आहे आणि ते भगवंताच्या इच्छेनुसार आणि भगवंताच्या लीलेनुसार भगवंताच्या लीलाला सहाय्य करण्यासाठी तिथलं सर्व काही आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत रेनी सीझन इन वृंदावन, पावसाळा, वर्षा ऋतू. कुठं? वृंदावन. वर्षा ऋतू तर इथं पण आहे ना. वर्षा ऋतू सगळीकडेच आहे, पण तीच गोष्टी वृंदावनामध्ये असेल तर शुकदेव गोस्वामी जेवढे विरक्त आहेत त्यांना त्याच्यामध्ये रुची आहे. वृंदावनामधील भगवंताच्या लीला पण साध्या आहेत है ना. भगवंतानी माती खाल्ली. आता आपली मुलं पण माती खातात ना, लहान मुलं. पण भगवंतानं माती खाल्ली तर ते आज पण चर्चेचा विषय आहे. आणि कोणाच्या चर्चेचा विषय आहे? ज्यांनी सर्व काही दुसऱ्या चर्चा सोडून दिल्या त्या. ज्यांना कोणत्या पण न्यूजपेपरमध्ये रुची नाही आहे ना, त्यांना कोणत्या पण यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, अजून काय म्हणता येईल, ब्रेकिंग न्यूज, ज्यांना ब्रेकिंग न्यूजमध्ये काही पण रुची नाही आहे त्यांना कृष्णानं माती खाल्ली ही ब्रेकिंग न्यूज आहे. वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण रोज कोणत्या ना कोणत्या राक्षसाला मारायचे तर, आणि सगळी मुलं वापस आल्यानंतर, गाईंना घेऊन वापस आल्यानंतर सर्व घरच्या वरिष्ठ गोपांना ते सगळं सांगायचे तर, आणि ती त्यांची ब्रेकिंग न्यूज असायची आजच्या दिवसाची. आज कृष्णानं काय केलं, आणि त्यांची ब्रेकिंग न्यूज संध्याकाळी यायची. रोजची दिवसाची न्यूज संध्याकाळी भेटायची आणि सगळे गोप आणि गोपे आतुरतेनं वाट पाहिजेत की आज काय सांगतील गोप, आज काय सांगतील गोप. वृंदावनमध्ये भगवंत अशा प्रकारे दिवसभर लीला करायचे तर गोपांसोबत, गायींसोबत, आणि सर्व ऋतूज त्यांना सहाय्य करायचे तर, ते सर्व ऋतूज सहाय्य करायचे तर. आणि अशा छोट्या छोट्या लीला आपल्याला सामान्य वाटत असतील, पण शुकदेव गोस्वामीसारख्यांना महान विरक्तांना त्याच्यामध्ये रुची आहे आणि त्याचं वर्णन करण्यामध्ये आनंद आहे. ते हे लीलांचं वर्णन करत असताना शुकदेव गोस्वामी बालपणीच्या लीला वर्णन केलं, त्यानंतर कालिया दमन वर्णन केलं, धेनुकासुराचं वध वर्णन केलं, त्यानंतर वृंदावनांच्या गोपींसोबतच्या लीलांचं वर्णन चालू करणार होते, माधुर्य रसाचं वर्णन चालू करणार होते. तर माधुर्य रसाचं वर्णन करायच्या आधी वृंदावनच्या मनोहर त्या स्थितीचं वर्णन त्यांनी आधी चालू केलं. आधी पूर्ण सीन कृष्ण आणि त्यांच्या लीलांचं वर्णन करायच्या आधी वृंदावनचं पूर्ण तो काळ आणि वेळ कसा आला त्याचं वर्णन चालू करायला आहे. आणि चॅप्टर पूर्ण जस्ट वृंदावनामध्ये उन्हाळा झाला आणि कसा पावसाळा चालू झाला त्याचं वर्णन पूर्ण शुकदेव गोस्वामी एक पूर्ण चॅप्टर करत येतो. काही घाई नाही त्यांना काही घाई नाही, कोणती पुढच्या स्टोरीमध्ये जाण्याची काही नाही. भगवंताचं स्तुती आणि आपलं शुद्धीकरण दोन्ही पण सोबत होत असते. तर शुकदेव गोस्वामी या वृंदावनातल्या वर्षा ऋतूचं वर्णन करताना ते पण हे दोन्ही गोष्टी करत आहेत. ते वृंदावनातल्या वर्षा ऋतूचं वर्णन करत आहेत आणि आपल्याला काही शिकवण देता येतं, जेणेकरून आपल्याला काही त्याच्यातून शिकू आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपण त्याला उतरू शकू, है ना. तर असं त्यांनी पूर्ण एक सुंदर वर्णन केलेलं आहे. तर वृंदावन एक छोटंसं गाव आहे ना, शहरामध्ये तिथं कार वगैरे नाही येतात. तर हे जे शिकवण दिलेले आहेत शास्त्रांमधून जे आपण शिकतो, जे श्लोक असतात त्याचं एक असते मुख्य अर्थ आणि एक असते गौण अर्थ. तर मुख्य अर्थ म्हणजे वृंदावनामध्ये मुख्य अर्थ म्हणजे की जे शब्दामध्ये दिलेलं आहे ना. आणि कधी कधी त्याच्यापासून आपल्याला आचार्य समजावून सांगतात, त्याच्यापासून आपल्याला उदाहरण देतात, आपल्याला ते त्याचं सेकंडरी गौण मिनिंग असते. मुख्यतः जे प्रत्यक्षात सांगितले, पण आचार्य आपल्याला समजून आणि आपल्या परिस्थितीनुसार सांगतात, है ना.
त्याच प्रकारे इथं वृंदावनाचं वर्णन करत करत सुखदेव गोस्वामी वृंदावनाचं वर्णन करत आहेत पावसाळ्याचं, पण सोबत सांगत आहेत की आपल्या जीवनामध्ये, आपल्या भौतिक परिस्थितीमध्ये त्याच्याहून काय शिकता येते. आता पावसाळा चालू आहे, लगेच पावसाळा चालू झालेला आहे, अजून 3-4 महिने आहेत. तर आपण हा पावसाळा आता कसा सुखदेव गोस्वामींच्या दृष्टीनं पाहता, सुखदेव गोस्वामींच्या दृष्टीनं पाहता की आपण या पावसाळ्यामध्ये तर वृंदावनामध्ये उन्हाळा झाल्यानंतर पहिला पाऊस येत आहे. पहिला पाऊस सर्वांनी बघेल है ना. तर बरेचदा आपण जाणीव पण नसते, आपण एवढे हे झालेले आहोत की कधी ऑब्झर्व समजत आहे ना, असं काळजीपूर्वक आपण लक्षच करत नाही आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं कसं परिवर्तन होत आहे. उन्हाळ्यामध्ये कसं होतं आणि आता पावसानंतर कसं परिवर्तन आलेलं आहे ना. कसं परिवर्तन आलेलं आहे, शेतामध्ये कसं परिवर्तन आलं आहे, गावांमध्ये कसं परिवर्तन आलेलं आहे, आकाशामध्ये काय परिवर्तन आलेलं आहे ना. ते हे प्रकृतीचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करून पण आपण खूप काही आध्यात्मिक शिकवण शिकू शकतो. याचं उदाहरण कोण आहे? दत्तात्रय. दत्तात्रयांना किती गुरु आहेत? 24 गुरु आहेत दत्तात्रयांचे. त्यांनी कसं शिकलं? त्यांनी बघितलं की एक हे होता गिधाड, त्याच्या हातामध्ये छोटंसं काहीतरी, तोंडामध्ये काहीतरी पीस भेटलं त्याला खाण्यासाठी, आणि लगेच बाकी सगळे गिधाड त्याच्यावर तुटून पडले, सगळे त्याच्यावर तुटून पडले. त्याची खूप त्रस्त होता. मग त्याने ते सोडून दिलं, तो शांत, सगळे तिकडे गेले. तर ते म्हणतात की याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही संतुष्ट राहिला की दुसऱ्यांचं कॉम्पिटिशन नसते. ते म्हणतात की तुमच्या इंद्रभोगाचा तुम्ही त्याग केला, काही कॉम्पिटिशन नाही, सगळं सुख आहे. मग अशा प्रकारे जस्ट बघू त्यांनी शिकवण घेतली. त्यांनी बघितलं की अरे जंगलामध्ये मधाचं पोळ आहे, एवढ्या मधमाशा ज्या आहेत, मेहनत करू किती आहेच त्याची साईज, केवढी, एवढीशी साईज, त्याच्यामध्ये त्या फुलामध्ये असतेच किती मध, दिसत पण नाही. ती मधमाशी जाते तिथं, किती 1000 फुलामध्ये जात असेल, तिथून पुन्हा वापस पोळामध्ये येते, त्याच्यामध्ये आपल्या याच्यात जमा करते. तिथं 1000-2000 माशा असतात, त्याचं रक्षण करतात, त्याला साफ करत राहतात. आणि किती एवढुशापासून सुरुवात होते, मोठं किती वर्ष लागत असेल त्याला, किती वेळ लागत असेल, वर्ष तर लागत नाहीत त्याला, पण किती त्याची मेहनत किती आहे त्याची. तर दत्तात्रयाने बघितलं असं पोळ. आपण पण पाहतो पण ते पाहतात आणि म्हणतात की अरे एवढी मेहनत केली छोटी हरेक याच्यातून आणून, पण काय कामाची, दुसरा येऊन घेऊन जातो ते मध. एवढी मेहनत करून मध बनवितात आणि तो मध दुसरा घेऊन जातो, ना ते खात पण नाही तर ना त्याचा काही वापर पण करत आहेत. तर ते म्हणतात की बरेच वेळा भौतिक जीवनामध्ये अशी परिस्थिती होती, म्हणतात की खूप मेहनत करतात आणि शेवटी असं पोळ्यासारखं घर बांधून ठेवतात, पण त्यांना काही राहताच नाही त्याच्यात. किंवा खूप काही संपत्ती करून ठेवतात, ना ती त्यांच्या कामी येते. कधी ती त्याच्यासाठी पोळ्याला जाळ कशाला लावतात? त्या पोळ्या मधामुळेच लावतात. कधी ती संपत्ती एकत्र करून ठेवतात, त्याचा उपभोग पण घेत नाहीत, त्याचं दान पण देत नाहीत. ते सोबत समोर ठेवलेलं धन जे आहे तेच त्यांच्या त्रासाचं काम होऊन जाते. काही त्याच्यात मधमाशासारखे मधामध्ये ज्यांना रुची आहे ते त्याच्यावर त्यांचं लक्ष असते, त्याच्यावर लक्ष. असं दत्तात्रेयच्याच मध्येचं पोळं बघून शिकत आहेत. काही मागच्या प्रश्नोत्तर सत्रामध्ये एकानं प्रश्न विचारला होता की अरे आपण जस्ट प्रकृती आपला गुरु बनू शकते का? आपल्याला गुरुची काय आवश्यकता आहे ना? गुरुची काय आवश्यकता आहे? प्रकृती आपली गुरु होऊ शकते का? हो, सेकंडरी गुरु. दत्तात्रेयांना आधी माहीत होतं हे ज्ञान, लक्ष ना. गुरुकडून त्यांनी श्रवण केलं आणि हे ज्ञान प्राप्त केलं आणि मग त्यांना सगळीकडे दिसायला लागलं. लक्षात ना. जेव्हा आपण भगवद्गीतेचं श्रवण करतो, शास्त्राचं श्रवण करतो आणि ते आपल्याला ज्ञान भेटते, तर मग आपण त्यांनी दिलेल्या दृष्टीनं जेव्हा या प्रकृतीकडे बघू त्यावेळेस आपल्याला ते ज्ञान दिसायला लागते. तर मग आपण जर सुखदेव गोस्वामीकडून जेव्हा ऐकू तर मग आपल्याला पण इथं पण दिसायला लागेल.
पावसाळ्यामध्ये पण आपल्याला शिकायला भेटेल काय है ना. तर मी आज 2 माईक ठेवायला सांगितले होते, एक माताजींकडं एक प्रभूजींकडं, आहेत का? कोणी व्हॉलंटियर पण झालं चांगले. एक माताजीकडं हो. तर कोण होईल व्हॉलंटियर इकडं माताजींकडं? कोणी मुलगी छोटी पटपट जाऊ शकेल इकडे तिकडं? तर प्रश्न असा आहे की पहिले शिकायच्या आधी आपल्याला ऑब्झर्व करावं लागते है ना. आपण जर बघितलंच नाही, हरे कृष्णा, जर आपण बघितलंच नाही, त्याला बंद करावं लागेल माईकला. जर आपण बघितलंच नाही, हां ही आली व्हॉलंटियर. तर आपण जर बघितलंच नाही, ऑब्झर्वच केलं नाही, तर त्याच्यात काय शिकणार मग है ना. तर आता मी प्रश्न विचारतो, खूपच सोपा प्रश्न आहे की आपण जेव्हा पहिला पाऊस बघितला, सर्वांनी बघितला ना, आधी उन्हाळा होता त्यावेळेस वाटच पाहत होते, तर तेव्हापासून आत्ता काय आपण बघितलं फरक है ना. काय ऑब्झर्व केलं, जस्ट तुम्ही ऑब्झर्वेशन दाखवा. काय करणार आपण माहीत आहे, पहिले तुम्ही काय काय ऑब्झर्व केलं ते आपण नोट करता आणि नंतर बघूया की शुकदेव गोस्वामींनी तेच ऑब्झर्व केलं का. ठीक आहे, त्यांनी काय बघितलं आणि आपण किती जण बघू शकतो. फक्त एवढं बघा की शहर बघू नका, गाव बघा. गाव, शेती है ना, जे निसर्ग. काही वृंदावनामध्ये, वृंदावन आहे, वृंदावनचं चर्चा चालू आहे, वृंदावन हे नैसर्गिक स्थान होतं. तर तिथे उन्हाळ्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये काय बदल आला, पहिल्या पावसानंच काय बदल झाला है ना. येस, कोणी सांगू शकेल एक बदल तुम्हाला दिसत असेल? हां, माहीत नाही त्यांना. हरे कृष्ण. तर पहिला बदल असं की देहिनोस्मिन यथा देहे कौमारे. फक्त उदाहरण नाही, अच्छा, लेसन नाही, फक्त आपल्याला पाऊस आल्यानंतर काय बदल दिसतो, म्हणजे लक्षात ना. जसं उन्हाळा तसं आपण उदाहरण नाही सांगणार आहोत ना, लेसन सांगणार आहोत. आपल्याला फक्त काय दिसलं, ठीक आहे ना. हां, चेंजेस दिसले, जे एक चेंज आहे, बाकीच्या नव्हे. म्हणजे कोरडं सगळं भाग असं भागच दिसत होतं, ते हिरवगार दिसायला लागलं, ग्रीन. हां, तर सगळी जमीन जी होती कोरडी दिसत होती, कोरडं रान दिसत होतं. आता अचानक कसं दिसायला लागलं, हिरवगार दिसू लागलं. थँक्यू. एक इकडून एखादं काय बदल दिसतो? हां माताजी, द्या ना माहिती, पटकन जा. हरे कृष्ण. मातीचा सुगंध खूप चांगल्या प्रकारे येतो. हां, पहिल्या पावसातच येतो, नंतर येत नाही. कोणी लिहित आहे? कोणाकडे आहे का नोट? एकदम फास्ट तुमच्याकडे? हां, प्रभू मागे लिहित आहे. ओके, एक इकडून अजून. हां, मानवाच्या आणि प्राण्यांच्या चेहऱ्यावर आनंद. वा, पाऊस पडल्यानंतर त्यांना आनंद येतो पहिल्या पावसात. येस, काही पण जो तुम्हाला दिसेल, आठवेल, नाही तर आत्ता पण दिसेल. हां, जो चातक पक्षी आहे तो पाण्याची वाट बघतो, त्याची वाट बंद होऊन जाते. तर चातक पक्षीचं पाण्याचं वाट पाहतो. चातक पक्षी बघितला? ऐकलं. येस, अजून? हां, सगळीकडे आनंद होतो. आपण हां हां, नदीला पूर येतो, नदी नाले ओढे सगळे भरून वाहतात. हां, इकडं पहिल्या पावसात भिजायला आनंद येतो. ओके. हां, शेतीचं काय?
शेतकरी त्या पावसाची खूप वाट पाहतो. त्यांची वाट पाहते. ओके ओके. सगळ्यांनी लक्षात ठेवा, जेव्हा सांगू आपण ज्याचं बरोबर झालं त्यांना खात्री होईल की सुखदेव गोस्वामींनी पण सर्टिफाय केलं त्याला. येस. सारे फुलं टवटवतात, छान सुंदर दिसतात. आधी तर फुलंच नसतात, आता फुलं दिसतात. एकदम सुंदर कलरफुल वाटते ना. येस. जमिनीला एकदम भेगा पडलेल्या असतात, ते आता शांत होते जमीन. तापमान कमी होते. तापमान कमी होते. कुठून आवाज यायला? आकाशवाणी. ओके. अजून एक मिनिट इकडं. सात्विक. येस सात्विक. हरे कृष्णा. सगळीकडे थंडगार हवा सुटली असते. हवा आधी थंडी हवा नसते, आता सगळं गरम वाफे लागत असतात, वाफा लागत असतात. आता थंड हवा वाहते. तर शेतामध्ये आता पेरणी चालू होते. अंकुर येतात. येस. माताजीं साईड. अजून काय दिसते? सगळे खालीच बघायचे, तू वर पण बघा. आकाशात काय फरक पडतो? ढग येतात ना, आधी तर ढग नसतात. विजांचा कडकडाट होतो. येस विठ्ठला. झालं, उशीर आला असतो. मोराला आनंद येतो आहे ना. मोर आवाज करायला लागतो. आधी काही आवाज येत नाही. तर झाडाला नवीन पालवी उगते. इंद्रधनुष्य दिसायला लागतो. वा सुंदर. आता विचार करायला सगळे. एक मिनिट, अजून दुसऱ्यांना पण द्या. डॉक्टर म्हणतात सर्दी खोकल्याला आजार होतात. पण आपण वृंदावनमधली चर्चा करायला, आणि त्याच्यासाठी मी आधीच सांगितलं की वृंदावन ही चिंतामणी भूमी आहे. तिथं डॉक्टर नाही आहे तर ना पेशंट आहे. तर पाणी टंचाई संपते. येस. अजून मेघगर्जना. आवाज येतो, गडगडाट येतो मेघांचा. विजा पडायला लागतात, नुसतं चमकत नाही तर खाली पण येतात. अजून काही? कुठून आवाज येत आहे? नळाला पाणी येते. जनावरांना पाणी भेटते. ओके. बोरला पाणी वाटतं. अजून काही कोणाला? येस. नाव काय तुझं? बलराम. त्यांना बघितलेलं आहे. सांगा. गाईला चारा भेटतो, गाई खुश होतात है ना. अजून झाले? ओके. गोगल काय कुठं असते माहीत नाही. उन्हाळ्यात एवढं बारीक शरीर असते, एवढं नरम असते. कुठं राहते त्यांनाच माहीत. मेंढूक कधी दिसतो का उन्हाळ्यात? कुठं असतात त्यांनाच माहीत. पाऊस आला की अचानक येतात. सरपटणारे वेगवेगळे रंगीबेरंगी जीव दिसत राहतात. साप पण दिसायचं ना. अजून कोणी हातवर गेलं इकडे केलं? वेगळा आनंद येतो हे बदलल्यामुळं. ओके. अजून जीवजंतू वाढतात सगळीकडे. यस. अजून कोणाला वाटतं की अरे
आपण हे विसरलं. हात वर करा. हां, फुलपाखरू दिसतात. येस, धबधबे व्हायला लागतात. ओके, एक मिनिट, मागे. निसर्गाची सुंदरता वाढते. ओव्हरऑल एका शब्दात सगळी सुंदरता वाढते. येस. गाईचं, अच्छा, गाईचे बछडे जन्म देतात त्यावेळेस. अजून काही कोणाला आठवते? सण चालू होतात. ओके, झालं. शेवटचा चान्स अजून कोणाला? हां, झालं मात्र झालं ते. हां, सांग. सर्वात जास्त शेतकरी खुश होतो, पण त्याच्यामध्ये पण सांगितलं सुखदेव गोस्वामींनी कोणता शेतकरी खुश होतो. ठीक आहे, त्याची वाट पहा. सुखदेव गोस्वामी सांगतात कोणता शेतकरी खुश होतो आणि कोणता शेतकरी नाखुश होतो, ते पण सांगितलं. ओके, त्याच्यात तू वाट पहा. चालू करूत मग आपण. तर ततप्रावृट सर्वसत्वसमुद्भवा विद्योतमान परिधिर विस्फुर्जित तनभस्तला. ततः त्यानंतर काय झालं? त्यानंतर म्हणजे काय? उन्हाळा संपला होता. आता उन्हाळा संपला आणि वृंदावनामध्ये पावसाची सुरुवात होत आहे. तर पावसाची सुरुवात होते त्याच्या आधी काय येते? ढग येतात. तर ते ढग येत आहेत. प्रावृत सर्वसत्व समुद्भवा. आणि हे पावसाळा येत आहे त्याची अनाऊन्समेंट करत येतं. आणि ती अनाऊन्समेंट कशी करत आहेत की अरे या पावसाळ्यामध्ये त्यांनी सांगितलं ना सगळे वेगवेगळे जीव जे दिसायला लागतात. सर्व सत्व समुद्भवा म्हणजे सत्व म्हणजे सगळे प्राणी जे आहेत ते अचानकच उद्भव होतात कुठं तर. सर्व जे कुठं गेलेले असतात ते अचानकच उद्भवतात. असा पावसाळा येत आहे. दुसरा याचा अर्थ असा की ते पावसाळा जो आहे तो आपलं ॲक्च्युली जीवन भरतो. आपलं पोट त्या पावसाळ्यानं भरते. तर ते आपलं रक्षण करणारं आपलं पोट भरणारा पावसाळा आता वृंदावनामध्ये येत आहे. आणि ते कसा येत आहे तो? विद्योतमाना. सगळीकडं ढगांचं काय होते? आधी गडगडाट होतो आणि त्यानंतर वीज कडकडते. विस्फुर्जित नभस्थला. सगळं नभ जे आहे आकाशमंडल जे आहे ते काय होत आहे? पूर्ण चमकून येत आहे. सांद्र नीलांबुदैर्व्योम सविद्युत्स्तनयत्नभी अस्पष्ट ज्योतिर आच्छन्न ब्रह्मैव सगुणं बभो. तर त्या आकाशाचं वर्णन करत आहे ते. आकाश कसं दिसेल? सांद्र नील. ढग जे असतात ना पहिले पांढरे असतात. ते पांढरे ढग असतात आणि ते पांढरे ढग मग हळूहळू काळे व्हायला लागतात है ना. काळे 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 झाल्यानंतर एकदम घन. सांद्र म्हणजे एकदम घन. असे जेव्हा डार्क काळे होतात ना त्या रंगाला नील रंग म्हणतात. नीळ म्हणजे असा निळा नाही आहे तो बघितलं तुम्ही कधी? एकदम डार्क निळा असेल तर तुम्हाला कळतच नाही तो काळा आहे की निळा आहे. बघितला कसा रंग? असा डार्क निळा असतो, तो काळा आहे की निळा आहे कळत नाही. कृष्णाचा रंग तसा आहे. सांद्रानंद. सांद्रा नील म्हणजे असा जेव्हा ढग जे असतात एवढे काळे कुट्ट होतात त्या रंगाला काय नील रंग मंत्र आहे. सांद्र नीलांबुदैर्व्योम सविद्युत्तनयुत्नभी अस्पष्ट ज्योतिर आच्छन्नं ब्रह्मैव सगुणं बभो. आणि ते दिवसा असे ढग येतात आणि एवढे घनदाट ढग आल्यानंतर सगळीकडे काय होतं? अंधार. सगळीकडे अंधार होतो. हां, आणि प्रकाश जो आहे स्पष्ट दिसत नाही, अस्पष्ट. सगळी पृथ्वी जी आहे सगळीकडे काय अस्पष्ट दिसते है ना. तर मग सुखदेव गोस्वामी आपल्याला सांगत आहे की याच्याहून काय शिकवण देत आहेत ते? त्याच्याहून ते शिकवण देत आहेत की अरे दिवसा जो आहे भगवंत प्रकाश जो आहे ते सांगतात आहे की जसं आपली परिस्थिती त्या आत्म्याची परिस्थिती त्या क्षणासारखी आहे. आत्म्याचा जो शाश्वत भगवंताशी संबंध आहे, भगवंताचं स्मरण शाश्वत आहे, भगवंताचं ज्ञान शाश्वत आहे. पण ते ज्ञान जे आहे ते आपल्या या त्रिगुणाच्या आपल्या इच्छेनी आणि आपल्या भौतिक इच्छांनी आणि त्रिगुणामुळे आलेल्या ढगांनी ते झाकलेलं आहे. ते ढाकलेलं आहे. तर
त्याचं उदाहरण कसं सांगतात की या 3 याचं जे उदाहरण दिलं ना, ढगाचा गडगडाट आणि वीज. तर वीज जी आहे चमकते, प्रकाश असते, म्हणून त्याला सत्वगुणाची तुलना दिलेली आहे. सत्वगुण म्हणजे ज्ञान, प्रकाशमान. ढग काय आवाज करतात, गडगड गडगड आवाज करतात, त्याला रजोगुणाची तुलना दिलेली आहे. रजोगुणामध्ये लोक खूप काम करतात, मोठा आवाज पण करतात आवाज पण करतात असतं ना, कधी चिडचिडे असतात, एकदम पळापळ करणारे असतात, कुठं खूप कारखान्यामध्ये गेले ते कसा गडगड आवाज चालू असतो, ते रजोगुणाचं लक्षण आहे ते रजोगुणाचं लक्षण आहे. तसं गडगडाट हा रजोगुणाचं लक्षण आहे आणि काळा कोट रंग हा तमोगुणाचं लक्षण आहे. तर म्हणतात की जसं या तिन्ही यानं नॅचरल दिवसाचा प्रकाश आहे तो झाकला जातो, त्याप्रकारे आत्मा जो आहे शाश्वत भगवंताचा भक्त आहे, त्याचं ज्ञान आहे, ते ज्ञान जे आहे आपलं त्या ढगासारखं ह्या रजोगुण तमोगुण सत्वगुणानं झाकल्या जाते. पण तरी पण एवढं डार्क पूर्णच अंधार असतो का, काहीच दिसत नाही का? असं कधी होते दिवसामध्ये? नाही होत. तरी पण तुम्हाला दिसते, तुम्हाला डार्क वाटते पण दिसते की नाही? तो प्रकाश कुठून येत आहे? किती पण घनदाट ढग आले तर तरी पण तुम्हाला दिसते, तो प्रकाश कुठून येत आहे? सूर्याचा प्रकाश आहे ना. म्हणजे एवढ्या घनदाट याच्यामध्ये पण जो प्रकाश आहे तो सूर्याचाच आहे. म्हणून असं म्हणतात की आता आपलं शरीर आहे, आपण हे भौतिक कार्य करत आहोत, जरी हे कार्य आणि आपली जी चेतना आहे ती सगळी विकृत रूपामध्ये कार्य करत आहे, तरी पण ती आत्म्याचीच चेतना आहे. आत्ता आपण जे बघू शकत आहे, समजू शकत आहे, कार्य करू शकत आहे, ते कशामुळे शक्य आहे? ते आत्म्यामुळं शक्य आहे. जरी त्याच्यावर कितीतरी कवरिंग आलेले असतील तरी ती जी शक्ती जी समजत आहे आपल्याला समजायची, बोलण्याची, कार्य करण्याची, इच्छा करण्याची, उपभोगण्याची, ती सगळी शक्ती कोणापासून येत आहे? आत्म्यापासूनच येत आहे. पण ती पूर्ण शक्तीचा उपयोग नाही आहे. ते सर्व उपयोग करत आहोत आपण, पण ते जणू काही झाकलेल्या सूर्यासारखा प्रकाश आहे, एकदम थोडासा प्रकाश आहे, एकदम थोडासा प्रकाश आहे. एवढंच फिलॉसॉफिकल आपल्याला ते छोटंसं ढग बघून सुखदेव गोस्वामी सांगत आहेत ते ढग बघून सुखदेव गोस्वामी आपल्याला सांगत आहेत. त्यानंतर ते म्हणतात, अष्टो मासा निपीतम यद भूम्याश्चोद्मयं वसु स्वगोभिर्मोक्तुमारेभे पर्जन्य काल आगते. ते म्हणतात की काल आगते, एकदम प्रॉपर वेळ आला की जो सूर्य जो आहे 8 महिने या पूर्ण पृथ्वीवरचं धन, कोणतं धन? पाणीरूपी धन. पाण्याला काय म्हणाले? ते धन म्हणायचं, संपत्ती. वसू हे पाणीरूपी संपत्ती जी आहे ती खरीच संपत्ती आहे तर ती संपत्ती जी आहे सूर्य काय करत आहे? 8 महिने वसूल करत आहे, सगळीकडून घेत आहे आणि बराबर राईट टाईम आला की दिलखुश होऊन पाऊस पडत आहे. तर सुखदेव गोस्वामी याच्यातून आपल्याला सांगत आहे की तर त्याच प्रकारे गव्हर्मेंट जे आहे, गव्हर्मेंट कसं करायला पाहिजे? सूर्यासारखं कार्य करायला पाहिजे. आपण जे टॅक्स देतो ना, तर टॅक्स देतो आपण, GST देतो, त्याच्यानंतर वेगवेगळे टॅक्स असतात. आता थोडे कमी झाले, आधी बरेच टॅक्स असेल, लिस्ट असायची मोठी तसे बरेच टॅक्स आपण गव्हर्नमेंटला भरत राहतो, आयुष्यभर भरत राहतो गव्हर्नमेंटला टॅक्सेस. तर हे गव्हर्नमेंट सूर्यासारखं सूर्य 12 महिने पाणी वसूल करत राहते, धन वसूल करत राहते वेगवेगळ्या रूपानं. पण योग्य वेळ आल्यानंतर तो सूर्य ढगाच्या रूपानं आणि पावसाच्या रूपानं मनसोक्त सगळीकडं वाढतो. त्यामुळे तसंच गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे की जो वसूल केलेला जो कर आहे किंवा योग्य वेळ येतो तेव्हा कसं द्यायला पाहिजे? पावसासारखं. जेव्हा जिथं गरज असते, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये जिथं गरज आहे तिथं पावसासारखं धन वाटायला, पावसासारखं त्याची व्यवस्था करायला पाहिजे, व्यय करायला पाहिजे. हे सुखदेव गोस्वामी आपल्याला सांगत आहे सूर्यासारखं. आणि प्रभुपाद आपल्याला उदाहरण देतात की दशरथ महाराजांचं. ते म्हणे की दशरथ महाराज युद्धामध्ये असं युद्ध करायचे की गवत जसं तोडून टाकायचं तसं शत्रूला मारायचे. तर पण जेव्हा दान द्यायचे तर ते जसं पाऊस जसा पडायचा तसं दान द्यायचे. पावसाचा अजून एक गुण आहे, पाऊस हे पक्षपात करत नाही.
सगळीकडेच पडतो आहे ना. शेतामध्ये पाऊस पाहिजे तिथं पडतो, गावामध्ये पाऊस पाहिजे नाही तिथं पण पडतो. दगड जिथं शेती लावली नाही तिथं पण पडतो, जिथं पेरणं झालं तिथं पण पडतो. समुद्रामध्ये पण पडतो. समुद्रात पाण्याला काय करायचं पाऊस समुद्रामध्ये पण पडतो. तर अशा प्रकारे काही कशामध्ये भेदभाव न करता तशा प्रकारे पाऊस सगळीकडे पडतो. त्याप्रकारे दशरथ महाराज जे आहे आपलं जेव्हा धन दान करायचं होतं त्यावेळेस दिल खुश होऊन सगळीकडं न विचार करता दान द्यायचे होतं. हे प्रभुपाद आपल्याला या सूर्याच्या उदाहरणातून सांगतात. किती 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 हे केले ते पण मोजा. हे कोणाला आठवतं, हे कोणाला नाही आठवतं. तर तरिद्वंतो महामेघा चंडश्वसन वेपिता प्रीणं जीवनं ह्यस्य मुमुचु करुणायव. तर ते सांगतात की तरिद्वंतो महामेघा, जे ढग होते ढगामध्ये खूप पाणी होतं, ढगामध्ये खूप पाणी होतं आणि त्या ढगांना वायू हवा जोरजोरामध्ये इकडे तिकडे घेऊन जात होता, ताडण करत होता. म्हणजे हवा काय करत होती, ढगांना मारत होती. पण त्या ढगांनी पाऊस देणं बंद केलं नाही. त्यांनी पाऊस देणं बंद केलं नाही. कधी बंद केलं, जोपर्यंत त्या ढगातलं पूर्ण पाणी संपत नाही तोपर्यंत त्यांनी पाऊस दिला. तर म्हणतात की हे ढग जे आहेत ना त्या अशा सत्पुरुषासारखे आहेत की ज्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, त्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, त्याच्या हृदयामध्ये करुणा. त्यांनी जरी स्वतःला त्रास होत असेल पण त्यांनी बघितलं विजेच्याद्वारे, वीज त्यांच्या जणू काही डोळ्यासारखी आहे, त्या विजेच्याद्वारे त्यांनी पृथ्वी बघितली की पृथ्वीवर एवढ्या भेगा पडलेल्या आहेत है ना, पृथ्वीवर एवढं पाण्याची गरज आहे. तर ते म्हणतात की ते बघितल्यानंतर जसं दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर करुण पुरुषाला साहजिकच मदत करण्याची इच्छा होते. तर ते ढग तशा प्रकारचे आहेत की त्यांना त्या पृथ्वीचं बघितल्यानंतर करुणा उत्पन्न झाली. आणि जरी स्वतःला त्रास होत असेल, जरी हवेनं ढगांना वारंवार मारल्या गेलेलं असेल तरी ते ढग जे आहे आपलं ढगामध्ये जेवढं पाणी होतं तेवढं त्यांनी जमिनीवर दिलं. पूर्ण स्वतःची संपत्ती, स्वतःचा कोश पूर्ण खाली केला, पण स्वतःचा त्रास तरी भोगला तरी पण त्यांनी पृथ्वीची मदत केली. करुणाईव, त्याचं उदाहरण कशाचं दिलं मग, करुण पुरुषांचं, ज्यांच्या हृदयामध्ये काय आहे, दयाभाव आहे, करुणा आहे. त्यानंतरचं उदाहरण देतात ते तपकृषा देवमीधा आसीत वर्षमयी वर्षयसी मही यथैव काम्य तपस तनु संप्राप्य तत्फलम. तर जमीन जी होती उन्हाळ्यामध्ये जमीन कशी दिसू लागली, एकदम पूर्ण भेगा पडलेली आहे ना आणि तपलेली पूर्ण आहे ना. पण नंतर जसा पाऊस पडला की लगे त्या जमिनीमध्ये टवटवाट येते है ना. तर शुकदेव गोस्वामी सांगतात की जसं कोणी भौतिक इच्छा असतात तर काय करतात, तपस्या करतात, खूप तपस्या करतात. तर तपस्या केल्यानंतर त्यानंतर मग असतेच ना, बरेच तपस्या करतात. मी हे व्रत करतो, ते व्रत करतो, किंवा इवन अभ्यास पण ही तपस्याच आहे ना. एंट्रन्ससाठी एवढं 12 घंटे 13 घंटे अभ्यास करतात. तपस्या ही तपस्या आहे राईट, ही तपस्या आहे. आणि तपस्या 12-13 घंटे अभ्यास करतात आणि मेहनत करून कुठंतरी IIT याच्यात त्याच्यात लागले की विसरून जातात अभ्यास करायचा. आपल्याला इथं पण करायचं आहे, इथं पण अभ्यास करायचा आहे, विसरून जातात. नाही तर खूप मेहनत करतात. एकदा त्या मेहनतीचं फळ भेटलं, मेहनतीची फळ भेटलं की मग आहे ना, जसं संपत्ती कमविण्यासाठी, पैसे कमविण्यासाठी खूप मेहनत करतात ना. मेहनत केल्यानंतर नंतर मग पोट यायला लागते, नंतर मग आराम. तर तसंच सांगत आहे की पृथ्वी जी आहे अशा अशा लोकांसारखी आहे, त्यानं खूप तपस्या केली, खूप तपस्या केली भौतिक गोष्टीसाठी. आणि एकदा त्याचं फळ भेटलं की त्याच्यामध्ये धष्टपुष्टता येते, त्याचा तो आनंद भोगायला लागतो. तनु, त्याचं शरीरामध्ये कसं होते, स्ट्रेंथ येते. त्याच्यासारखं उदाहरण देतं.
पण प्रभुपाद पण आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या शिकवण देतात. तर भौतिक इच्छांची परिपूर्णता झाली, तपस्या त्याची परिपूर्णता झाली की आपल्याला स्ट्रेंथ येते. त्याचं उदाहरण देते. निशामुखेश खद्योता तमसा भांती न ग्रहा यथा पापेन पाषांडा नही वेदा कलौ युगे. अजून एक गोष्ट कोणीच ओळखली नाही, ही म्हणजे की पाऊस पडल्यानंतर, ढगा आल्यानंतर पावसाळ्यामध्ये काजवे दिसायला लागतात. आधी काजवे कधी बघतो का आपण? त्यांनीच नाही दिसत काजवे. तर ते म्हणतात की अरे या पावसाळ्यामध्ये काजवे दिसायला लागतात. सूर्य जो आहे तो ढकल्या गेलेला आहे आणि सगळीकडे काय दिसतात? काजवेच दिसतात. पण त्या काजव्यानं काय होणार आहे? काजव्यानं थोडी अंधार जाणार आहे. काजव्यानं अंधार जात नाही, पण काजव्याकडे सगळ्यांचं लक्ष जाते. लक्ष जाते. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात कलियुग पण असाच अंधारमय दिवस आहे. कलियुग पण असा अंधारमय दिवस आहे ज्याच्यामध्ये जे खरे शास्त्राचे वक्ते आहेत, ज्यांना खरं शास्त्राचं ज्ञान आहे, जे खरं शास्त्राचं हे करायचं ते झाकल्या जातात आणि काजव्यासारखे लोक सेलिब्रिटी बनतात. ते म्हणतात की काजव्यासारखे लोक कलियुगामध्ये सेलिब्रिटी बनतात आणि ज्यांना खरं वेदांचा मार्ग माहिती आहे, जे वेदाच्या मार्गावर चालत आहेत ते ढाकल्या जातात. आणि काजवे इथं काजवे जे असतात, पापेन पाषांडा नही वेदा कलौ युगे. काजव्यांचं गुणगान केलं जाते. याच्यानंतर सोशल मीडियानं तर अजून वाढलं. ते अरे ना, कोणी छोटासा मुलगा जरी असेल, त्यानं काही पण हे नसेल, एक छोटीशी क्लिप केली तर कोण व्हायरल होईल, कोण सेलिब्रिटी बनेल काहीच सांगता येत नाही. ते कलियुगाचं लक्षण सांगितलेलं आहे. पण प्रभुपाद त्याच्यामध्ये पण सांगतात. प्रभुपाद आपल्याला सांगत आहे त्याच्यामध्ये म्हणतात की अरे किती पण पावसाळा असू द्या, किती पण पाऊस असू द्या, किती पण त्याच्यामध्ये ढगा असू द्या, अशा घोर पावसाळ्यामध्ये पण काही दिवस असते त्याच्यामध्ये प्रकाश येतो. असं त्याच्यामध्ये पण काही दिवस उघडते आणि प्रकाश येते. तर म्हणतात की तसंच चैतन्य महाप्रभूंचं या कलियुगामध्ये आवरण हे थोड्या काळासाठी उघडलेला प्रकाश आहे. जिथं चैतन्य महाप्रभू पूर्ण हा जो मार्ग आहे, वेदांचा जो मार्ग आहे, नाम संकीर्तनचा मार्ग आहे, त्या पूर्ण कलियुगाच्या अंधारामध्ये स्पष्टपणे आपल्याला देता येतं. त्या छोट्या काळामध्ये आपण त्याचा आधार घेऊन हरिनाम संकीर्तन करून आणि भगवतधामी जायला पाहिजे. नाही तर पुन्हा अजून घनदाट होणार आहे. पुन्हा अजून काय होणार आहे? ढगा अजून घनदाट होणार आहे. तर हे पण कोणी ओळखलं नव्हतं. श्रुत्वा पर्जन्य निनदम मंडुका ससृजुर्गिरः तुष्णीं शयाना प्राग यद्वत् ब्राह्मणा नियमात्यये. हे ओळखलं होतं. पाऊस आला की बेंडकं काय करायला लागतात? ड्राव 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 आवाज करायला लागतात. आधी कुठं बसलेले होते माहीत नाही. आधी कुठं असे झोपीतलेले असतात. आधी कुठं जाऊन झोपले होते त्यांनाच माहीत. अरे पण जसा पावसाळा आला, जसं ढगाचा आवाज यायला लागला की बेंडकं पण काय करायला लागतात? आवाज करायला लागतात. आणि कसे एका सुरात करायला लागतात. एकच नाही करत, कुठं सगळे मिळून करतात. राईट. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की अशाच प्रकारे जोपर्यंत आधी गुरुकुल असायचेत ना, तर गुरुकुलमध्ये आचार्य जे आहेत ते घंटी वाजवतात. टिंग 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 टिंग. सगळे पोळं आपल्या याच्यातून उठतात, पटकन तयार होतात, एका जागी बसतात आणि काय करतात? वेदांचा घोष करायला लागतात. एका सुरामध्ये करायला लागतात. भगवंताचं नाम जप करायला लागतात. प्रभुपाद म्हणतात की अशाच प्रकारे कलियुगाच्या अंधारामध्ये कधी ना कधी कोणी ना कोणी आचार्य गुरु येतात आणि ते कलियुगामध्ये झोपलेल्या लोकांना उठवितात. त्या लोकांना उठवितात आणि मग ते लोक एकसाथ असे हजारो लोक भक्त बनतात आणि भगवंताचं नाम संकीर्तन करायला लागतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जसे बेंडकं एकसाथ ड्राव करतात, तसे सगळे भक्त एकसाथ हरे कृष्ण म्हणतात आणि कीर्तन करतात. श्रुत्वा पर्जन्य निनदम. पर्जन्य पावसाचा जसं आवाज आला तरी
आसन उत्पतगामिन्या क्षुद्रनद्योऽनुशुष्यति पुंसो यथा यथा स्वतंत्रस्य देहद्रविणसंपदः. जसं नदीला छोटे नाले असतात. कोणीतरी सांगत होतं, छोटे नाले असतात, त्याला अचानकच पाणी येते. अचानक म्हणजे त्याला खूप पाणी येते. आणि त्यांना छोटे बांध असतात. छोटे बांध असतात, ते पूर्ण बांध तोडून त्याचे काठ असते त्याला ओलांडून सगळीकडे पाणी जाते. आपल्या बंधनातून सुटून सगळीकडे जाते ना. शेतामध्ये पण जाते, गावामध्ये पण जाते. पुरं यायला लागतात. खूप सारी हानी व्हायला लागते. आणि नंतर काय होते, पुन्हा पावसाळा गेल्यानंतर अजून ते कोरडे फक पडतात. अजून ते कोरडे फक पडतात. असे जेव्हा पाणी होतं त्यावेळेस ते उधळलं, पाऊस गेला की पुन्हा अजून कोरडे. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की आधी खूप गरीब असतात, त्रस्त असतात, खूप मेहनत करतात, पैसे कमवितात, धन प्राप्त होते, पण इंद्रियावर संयम नसते. इंद्रियाचा बांध जो असतो तो संयम नसतो, तर मग तो सर्व जो आहे वाईट सवयींमध्ये उधळतात. जेव्हा पैसा असतो त्यावेळेस पूर्ण उधळतात. त्यांना माहीत नसते की पावसाळा गेल्यानंतर पुन्हा उन्हाळा येणार आहे. पुन्हा उन्हाळा येणार आहे. जेव्हा पाऊस होता त्या नदी नाल्यांनी आपलं पाणी सगळं उधळलं ना. त्यांना पण लाभ झाला ना, जिकडं पाणी पाठवलं तिकडं पण लाभ झाला, तिथं पण नुकसान झालं आणि त्यांचं पाणी पण गेलं. त्यामुळे ज्याच्या इंद्रियावर संयम नाही आहे त्याला जो धन प्राप्त होते त्याच्या मेहनतीनं त्याची अशी गत होते म्हणे. जेव्हा धन येते तेव्हा सगळीकडे उधळतात ते, आणि धन गेल्यानंतर पुन्हा त्यांचा उन्हाळा येतो आणि पुन्हा कोरडे होऊन जातात. ते पुन्हा कोरडे होऊन जातात. हरिता हे सांगितलं होतं कोणीतरी की ॲटलिस्ट नदी नाले भरतात. हरिता हरभीषस्पैर इंद्रगोपश्च लोहिता उच्छलिंद्र तच्छाया नृणाम श्री इव भूरभूत. भूर अभूत जमीन जी आहे, कोणीतरी सांगितलं होतं कलरफुल होते है ना. हिरव्या रंगाचं गवत सगळीकडे उगवते. त्यानंतर लाल रंगाचे किडे असतात बघा, त्याला इंद्रगोप म्हणतात. लाल रंगाचे किडे असतात त्याला इंद्रगोप म्हणतात. त्यानंतर हे येतात छत्र्या म्हणतात ना, छत्री असते छोटीशी, छोट्या छत्र्या येतात पांढऱ्या. तर अशा प्रकारे पूर्ण जमीन जी आहे ती काय होते, कलरफुल होते. सर्व जमीन जी आहे ती कलरफुल होते. यांनी सांगितलं होतं मुलांना. तर ब्युटिफुल होते रंग. तर हे श्रीर इव भूरभूत, नृणाम श्रीर इव भूरभूत. याच्यात उदाहरण देतात की सडनली म्हणतात की अचानकच कोणाला लॉटरी लागली. अचानक लॉटरी लागली तर काय दिसते, सरळ घराच्या बाहेर कार दिसते मोठी है ना. घराच्या बाहेर मोठी कार दिसते, एकदम मोठा बंगलो दिसतो. आत्तापर्यंत तो एकदम फर्स्ट क्लास आपल्यासोबत चलत होता, आता हमेशा गाडीवरच दिसत आहे. अचानकच त्याचं पूर्ण सगळं बदलते. तसं पृथ्वी जी आहे पाऊस पडल्यानंतर अचानकच लॉटरी लागल्यासारखं कलरफुल झाली. असं उदाहरण देतात सुखदेव गोस्वामी. क्षेत्राणि शस्य संपद्भी कर्षकानां मुदं मुदु ददु मानिनाम अनुतापम वै दैवाधीनमजानताम. आणि कर्षक म्हणजे शेतकरी. म्हणजे शेतकरी जे आहे, क्षेत्र आणि शस्य संपद्भी, पाऊस चांगला झाला त्यामुळे शेतीमध्ये काय झालं, खूप छान पीक आलं. तर ते पीक बघितल्यानंतर शेतकऱ्यांना काय झालं, खूप आनंद झाला. पण कोणत्या शेतकऱ्यांना आनंद झाला, ज्यानं मेहनत केली होती. ज्यानं मेहनत केली होती त्याला आनंद झाला. पण असे गावचे शेतकरी होते की त्यांना वाटलं की अरे शेती खालचा व्यवसाय आहे, शेती थोडी करायची असते. मानद असे जे अहंकारी होते, की त्यांना वाटलं की शेती माझ्या लायकीचा जॉब नाही आहे है ना. पण त्यांना जेव्हा बघितलं की बाजूच्या शेतकऱ्याला लाखोचं कमाई झाली तर मग त्याला वाटते अरे बापरे, मी केली असती मेहनत तर माझ्या घरी पण शेती होती, माझ्या घरी पण शेती होती. असं कोण विचार करते, दुसरा शेतकरी शेतातला. मी उदाहरण देऊन झालो, शुकदेव गोस्वामीने सांगितलं. तर असा शेतकरी दुसरा विचार करतो. आणि शहरातला काय विचार करतो, शहरातला म्हणतो मानद, शहरातला म्हणतो की अरे पावसाळा आला म्हणतो है ना. शहरातल्यानं पावसाळा आवडत नाही. शहरातल्याला पावसाळा आवडतो का,
नाही आवडत सगळीकडे चिखल होते, काही कामावर जाता येत नाही ना, बाहेर निघता येते. पावसाळा आवडत नाही त्यांना, गाड्या उशिरा चालतात. तर शहरातला शेतकरी जो आहे मानी नाम अनुत्तापम, म्हणजे मानिनी म्हणजे असे अहंकारी जे शेतकरी आहेत, अहंकारी जे लोक आहेत, त्यांना अनुताप म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यांना ताप होतो, त्यांना आवडत नाही. एक शहरामधले जे आहेत, गावामधले आहेत, त्यांनी शेती नाही केली म्हणून त्यांना अनुताप होतो. आणि शहरातले जे आहेत त्यांना कशामुळे अनुताप होतो, त्यांना हे माहीत नसते की जे पोटभर जेवत आहेत त्या पावसामुळंच जेवत आहेत. ते म्हणतात की एवढे ते अहंकारामध्ये बसले आहेत की त्यांना हे कळत नाही की या पावसामुळंच ते जे आनंद भोगत आहेत ते आनंद जो कशामुळे येत आहे तो पावसाळ्यामुळेच आहे. ते एवढे AC लावून आरामात बसले तर, पण ते सगळं शान शौकत जे दिसत आहे ती पावसाळ्यामुळंच आहे. पावसाळा जर नाही आला तर तुमचं शेअर मार्केट सगळं खाली जाते आहे ना. सगळं शेअर मार्केट पडते पाऊस नाही झाला तर, आपल्याला कळो या न कळो, बराबर ना. पाऊस नाही बराबर झालं तर सगळं काही खाली येते. तुमचं सर्व जे काही चांगल्या गाड्यांमध्ये फिरतात, जे काही आनंद करतात, जे काही असेल शहरामध्ये, मानी नाम अनुत्तापम. पण त्यांचा अहंकार एवढा झाला की त्यांना कळत नाही की हे पाऊस जो आहे ॲक्च्युली आपल्या आनंदाचं कारण आहे. पण ते नाराज होतात आणि त्यांना वाटतं की अरे हे काय त्रास आहे. तर हे असे दोन प्रकारचे लोक, गावामधले लोक मेहनत न केल्यामुळं आणि शहरातले लोक त्यांना न समजल्यामुळं की अरे हे पाऊस तर आपल्यासाठी चांगला आहे. जलस्थलोक सर्वे नववारी निषेवया अभिभ्रन्न रुचिरम रूपम यथा हरी निषेवया. अजून एकाने सांगितलं तर ब्युटिफुल, कोणीतरी म्हणलं की सगळी जमीन काय होते, एकदम सुंदर होते, नवनवायमान होते. जसं एखादी स्त्री आहे, स्त्री जी आहे जेव्हा नववारी आहे ना, आधी नववारी म्हणतात ना, साडीला म्हणतात की याला म्हणतात, लुगड्याला म्हणतात, कशाला म्हणतात, लुगड्याला म्हणतात. अच्छा, तर नववारी, जसं स्त्री जी आहे नववारी घातल्यानंतर एकदम सुंदर दिसते, तशा प्रकारे पूर्ण जमीन जी आहे, पूर्ण पृथ्वी जी आहे नववारी. नववारीचा दुसरा अर्थ आहे नवीन, वारी म्हणजे पाणी. नववारी म्हणजे हे नवीन जेव्हा पाणी पडायला चालू होते, पहिलं पाणी पडायला चालू होते, तर सर्व जमीन जे आहे रुचिरम रूपम, एकदम सुंदर रूप घेतं. कशासारखं यथा हरिनिषेवया. जसे जे जीवन जे आहे, सगळ्यांचं जीवन जे आहे, सगळे लोक जे असतात ते म्हणतात की एकदम त्रस्त असतात, नाराज असतात, परेशान असतात. पण तेच लोक जेव्हा भगवान श्रीकृष्णाची सेवा करायला चालू करतात, भगवान श्रीकृष्णाचं नाव घ्यायला चालू करतात, एकदम सुंदर दिसायला लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते, त्यांच्यामध्ये उत्साह येतो, त्यांच्यामध्ये आनंदाचं लक्षण येते. ते म्हणजे की जसं भक्त अभक्तापासून जसं भक्तीमध्ये येतो, जसं भगवंताचा आश्रय घेतो, तर अचानकच त्याच्या जीवनामध्ये आनंद यायला लागतो. तशा प्रकारे पहिला पाऊस झाला की पृथ्वी एकदम नववारी घातल्यासारखी एकदम सुंदर दिसते. आणि पूर्वात आपल्याला सांगतात की म्हणजे की ॲक्च्युअली आम्ही बघितलं म्हणते, जेव्हा आम्ही पाश्चात्य देशात गेलो तर हे सगळे मुलं हिप्पी बनले होते, असे मोठमोठाले केस करून सगळे बिना आंघोळीचे रस्त्यावर पडलेले असायचे म्हणे. पण जसे भक्तीमध्ये आले ते एकदम सुंदर एकदम सुंदर तेजावमान आणि हमेशा कीर्तन आणि नर्तन करत फिरत आहेत. ते म्हणतात की जेव्हा भक्त जे आहेत डोक्यावर तिलक लावतो, गळ्यामध्ये कंठीमाळ घालतो आणि शुभ्र धोती कुर्ता घालतो, तो जणू काही वैकुंठातूनच आला असं वाटतं म्हणतात. असं वैकुंठातून आल्यासारखा भक्त दिसतो म्हणे. असं त्याचं तेज आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो. यथा हरी निषेवया. जसं भगवंताचं सेवन करतो, भगवंताची पूजा करतो, आनंद त्याचा जो आनंद येतो, त्याच्यामुळे जे नाविन्य येते, तसं हे पूर्ण पृथ्वीला काय आलं, नाविन्य आलं. सरिद्भि संगत सिंधुक्षोभ श्वसनोर्मिमान अपक्वयोगिनश्चित्तं कामाक्तं गुणयोग यथा. सगळ्या ज्या नद्या आहेत, नद्या पूर्ण भरून जोरामध्ये कुठे जायता येतं, समुद्रामध्ये जायता येतं. आणि समुद्रामध्ये हवा पण वाहत आहे, त्याच्यामुळं काय ते मोठमोठ्याला लाटा येत आहेत आणि समुद्र पण एकदम क्षुब्ध झालेला आहे. तर म्हणे की अपक्व योगिनाम, जे योगी असतात त्यांना इंद्रियावर पूर्ण संयम अजून झालेला नाही आहे, प्रॅक्टिस करत आहेत, अजून परफेक्ट नाही झालेले आहेत. होते ना, आत्ता नवीनच कळालं की 4 नियमाचं पालन करायचं असते, आधी तर माहीतच नव्हतं. आत्ता नवीन कळालं की अरे इंद्रियाचा संयम पण करायचा असतो. आम्हाला वाटलं तेच करणं जीवनाचं लक्ष आहे, इंद्रिय भोगत लक्ष आहे. तर असे अपक्व योगी जे असतात ते जे आहेत, जसं इंद्रिय भोगाच्या वस्तू दिसल्यानंतर त्यांच्या मनामध्ये क्षोभ उत्पन्न होतो, त्यांच्या मनामध्ये एक क्षोभ उत्पन्न होतो, डिस्टर्ब होते मेंटली. तशा प्रकारे समुद्र ज्या एवढ्या नद्या येत आहेत
हां, आणि हवा वाहत आहे त्यामुळे ते हलकंसं क्षोभ उत्पन्न झाला. आणि कृष्ण पण हेच उदाहरण देतात. भगवद्गीतेमध्ये कृष्ण पण हेच उदाहरण देतात, पण पक्व योगीसाठी देतात. याच्यामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये क्षोभ उत्पन्न होतो है ना. पण कृष्ण म्हणतात की एवढं पाणी घेऊन जातात नद्या समुद्रामध्ये, पण समुद्राची ही जी लेवल आहे ती वाढत नाही है ना. समुद्राची लेवल वाढते का नाही, पाणी तर एवढं चाललं की एवढं पाणी चाललं तर लेवल वाढायला पाहिजे, पण समुद्राची लेवल वाढत नाही. ते म्हणतात की तसं पक्व योगी जो आहे, जो भक्तीमध्ये परिपूर्णता प्राप्त केलेला आहे, योगामध्ये परिपूर्णता प्राप्त केलेला आहे, त्याच्यामध्ये किती पण इंद्रिय भोगाचे ऑफर येऊ द्या, किती पण त्याला डिस्टर्ब करण्याची ऑपॉर्च्युनिटी येऊ द्या, पण त्याचं चित्त कधी भगवंतापासून हटत नाही, त्यांच्या मनामध्ये काही क्षोभ उत्पन्न होत नाही. हे आपल्याला याच्यावरून उदाहरण देतात. गिरयो वर्षधाराभिर्हन्यमाना न विव्ययू अभिभूयमाना व्यसनेर यथा अदोक्षरचेतसया. अजून ते उदाहरण देतात की अरे पावसाच्या धारा ज्या असतात, एकदम जोराचा पाऊस होतो, मुसळधार पाऊस जेव्हा होतो, आणि असा पाऊस पर्वतावर पडत असतो. असा पर्वतावर पडणारा पाऊस, त्या धाराचा किती पण त्याच्यावर मार पडला तरी पण पर्वत जे आहे थोडा पण जागेहून हलत नाही. पर्वत जेव्हा जागेहून बिलकुल हलत नाही, तर ते म्हणतात की यथा अदोक्षर चेतस, ज्यांची चेतना भगवंताच्या स्मरणामध्ये आणि भगवंतावर फिक्स असते, त्याच्या जीवनामध्ये किती पण संकट येऊ द्या. ते म्हणतात की ज्याची चेतना भगवंतावर फिक्स असते, स्थिर असते, त्याच्या जीवनामध्ये किती पण संकट येऊ द्या, ते थोडं पण हालत डुलत नाही, कशानं अफेक्ट होत नाही त्यांना. जीवन मरणाचं संकट येऊ द्या की बाहेरचे विचार करतील की असं काय संकट आलेलं आहे. पांडवांचं उदाहरण बघा, पांडवांच्या जीवनामध्ये कोणतं असं संकट नाही आहे, आपल्या कोणाकडेच असं संकट येणार नाही जे पांडवाला आलेलं आहे. कोणाला जर वाटलं की मी खूप त्रास होत आहे, खूप प्रॉब्लेम्स येत आहेत, तर पांडवाचं उदाहरण बघायचं. जे पांडवांना जावं लागलं तसं कोणालाच जावं लागणार नाही. त्यांचे 5 पण मुलं मेले. पांडवाचे 5 मुलं त्यांच्या तिथं झोपलेले असताना युद्धात पण नाही मेले. क्षत्रियाला युद्धात मेलं तर आनंद असतो ना, म्हणतात युद्धात मेला काय प्रॉब्लेम नाही, पण त्याचे 5 मुलं झोपलेले होते आणि अश्वत्थामा आला आणि झोपलेल्या मुलांचं गर्दन कापलं त्यानं. त्यांनी विचार करू शकतास एवढी यातना. पण एवढ्या परिस्थितीमध्ये पण द्रौपदी अश्वत्थाम्याला जेव्हा अर्जुनानं पकडून आणलं तेव्हा द्रौपदी म्हणे की अरे हा आपल्या गुरुचा मुलगा आहे, त्याला माफ करायला पाहिजे. या परिस्थितीमध्ये पण द्रौपदी म्हणे की याला माफ करायला पाहिजे, याला माफ करायला पाहिजे. तर अदोक्षर चेत, ज्यांची भगवंतावर चेतना स्थिर असते, ते किती पण मोठं संकट आलं तरी त्याच्यामध्ये व्यथित होत नाहीत, त्याच्यामध्ये व्यथित होत नाही. उलटं प्रभुपाद सांगतात की जेव्हा भगवंताच्या भक्तांवर संकट येते त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर त्यांचं शुद्धीकरण होते, त्यांच्या ज्या अनवॉन्टेड गोष्टी ज्या असतात, अनर्थ जे असतात, भौतिक इच्छा ज्या असतात त्या निघून जातात. आणि दुसरं त्यांचं खरं तेज, त्यांचं खरं ग्लोरी, त्यांची खरी महत्ता जगापुढे येते. पांडव जरी या संकटातून गेलेच नसते तर कळालं असतं का लोकांना पांडव काय आहेत ते? कळालंच नसतं. या संकटामुळंच पांडवाची ग्लोरी बाहेर आलेली आहे. म्हणून जसं पर्वत जे आहेत, मुसळधार पाऊस झाला तरी हलत डुलत नाहीत, उलटं पर्वत साफ होतात आणि एकदम स्वच्छ आणि तेजोमय दिसतात. तशाच प्रकारे भगवंताचे भक्त ज्यांची चेतना अदोक्षज चेतस, ज्यांची चेतना भगवान श्रीकृष्णावर स्थिर आहे, असे जे लोक असतात त्याच्यात जीवनात किती पण संकट आले तर ते ढळत नाहीत, उलटं त्यांचं शुद्धीकरण होते आणि त्यांची ग्लोरी आणि त्याचं तेज जे आहे अजून उफाळून येते. हे आपल्याला भगवंताचं जस्ट पर्वत आणि ढग बघून पाऊस बघून आपण शिकू शकतो. मार्गा बभूव संदिग्धस्त्रिच्छन्ना ह्य संस्कृतः नाभ्यस्यमाना श्रुतयो द्विजय कालेन चाहता. म्हणे की पाऊस पडल्यानंतर छोटे छोटे पायवाट असतात ना, तर पायवाटावर गवत येते, गवत यायला लागते, लोक जाणं बंद करतात. लोक जाणं बंद केलं आणि गवत आल्यानंतर सगळीकडं मोठं मोठं गवत होते. पावसाळा संपेपर्यंत तर चांगलं मोठं गवत होते. नंतर पावसाळा संपल्यानंतर तुम्ही जायला लागता, निघायला लागता. काही पावसाळ्यात प्रवास करत नाही, कोणी पावसाळ्यात प्रवास करत नाही, त्यामुळे गवत येते आणि सगळे जे पायवाटा असतात त्या सगळ्या ढाकून जातात. आणि नंतर मग तुम्हाला जायचं असेल तर रस्ताच दिसत नाही.
तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की तशाच प्रकारे शास्त्र जे आहेत, शास्त्राचा अभ्यास जेव्हा ब्राह्मण सोडून देतात, शास्त्राचा अभ्यास जेव्हा लोक सोडून देतात, तेव्हा ते शास्त्र जे आहे, शास्त्र जे आहे ते एक तर लोकांना गम्य राहत नाही, तो मार्ग नष्ट होऊन जातो. शास्त्र काय होते ते नष्ट होऊन जाते. आज आपल्याकडे आयुर्वेदिक आहे, आयुर्वेदिक ब्रँच आहे की नाही, काही डॉक्टर पण आहेत आपल्याकडे आयुर्वेद. का आहे तर काही ते शास्त्राचा अभ्यास चालू आहे आणि प्रॅक्टिस चालू आहे. आपल्याला कोणतं धनुर्वेदी दिसते इथं युद्ध करणारं नाही दिसत. का? त्या शास्त्राचा अभ्यास बंद झाला, त्या शास्त्राचा अभ्यास बंद झाला, ते शास्त्र नष्ट झालं. अच्छा, तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की शास्त्रांचा अभ्यास जर बंद केला, शास्त्रांचा अभ्यास जर बंद केला तर ते शास्त्र काय होणार? नष्ट होणार. आज आपल्याकडे भगवद्गीता आहे, भागवतम आहे. कशामुळं आहे ते? आचार्याने त्याचा अभ्यास केला, त्याच्यावर टीका केली, आपल्याला दिलं. तसं प्रत्येक जनरेशनचं कर्तव्य आहे की शास्त्राचा अभ्यास करणं आणि पुढच्या जनरेशनला देणं. नुसतं पुस्तकावर नाही. आत्ता पण तुम्हाला ग्रंथ भेटतील धनुर्वेदाचे, संस्कृतमधले. आत्ता पण संस्कृतमधले धनुर्वेदाचे ग्रंथ भेटतील, पण त्याचा अभ्यास करणारा आणि त्याचं प्रॅक्टिस करणारा व्यक्ती जो आहे तो त्याचं रक्षण करतो. म्हणजे भगवद्गीता जी आहे नुसतं पुस्तकानं होत नाही, ते पुस्तक आचरणामध्ये जो आणणारा व्यक्ती आहे तो भगवद्गीतेचं रक्षण करत आहे, तो शास्त्राचं रक्षण करत आहे, तो त्या मार्गाला स्पष्ट ठेवत आहे. नुसतं वाचून मार्ग दिसत नाही, आचरणातून मार्ग दिसतो. तर म्हणून म्हणतात सुखदेव गोस्वामी की जसं जर तुम्ही अभ्यास केला नाही शास्त्रांचा अभ्यास केला नाही तर सगळं नवीन नवीन वाटेल, अरे हे काय आहे ना. तर म्हणून भागवद्गीता, भागवतम रोज किती पण हो, 1 पान होऊ द्या, 2 पान होऊ द्या, 1 श्लोक होऊ द्या, अर्धा श्लोक होऊ द्या, पण वाचत राहणं गरजेचं आहे. नाहीतर काय होणार? गवत येणार. नाहीतर काय होणार? गवत येणार. आणि एकदा गवत थोडं वाढलं तर मग कुठून चालू करायचं आणि कुठून नाही करायचं तोच प्रश्न येतो. अरे काय वाचून काय नाही वाचू, त्याच्यापेक्षा वाचतच नाही. म्हणून थोडं थोडं का होईना पण करत राहणं, म्हणजे रस्त्यावर चालत राहिलं तर रस्ता राहतो, आणि हा रस्ता राहिला तर मग दुसऱ्याला मदत होते. आज जर आपण नाही केलं तर आपण दुसऱ्याची हानी करत आहोत, पुढच्या जनरेशनची हानी करत आहोत. ठीक. म्हणून शास्त्राचं रोज अध्ययन करणं गरजेचं आहे. लोकबंधशु मेघेषु विद्युच्चल सौहृदः स्थैर्यं चक्रू कामिन्य पुरुषेषु गुणेष्ववे. तर ते सुखदेव गोस्वामी एका वीज जी आहे ना, वीज कडकड एका जागी देते. आपण तिकडे बघायला जातो तो पण दुसरीकडून आवाज येतो है ना. इकडं वीज येते, ती बघायला जातो तर दुसरीकडून वीज येते, तिथून तिसरीकडे येते, तिसरीकडे येते. म्हणजे वीज एका ढगामध्ये कधीच राहत नाही. वीज एका ढगामध्ये कधीच राहत नाही. तर सुखदेव गोस्वामी कामिन्य म्हणतात की त्याच प्रकारे हे दोघांसाठी लागू दे, पुरुष आणि स्त्रीसाठी. जे स्वैराचारी असतात, जे स्वैराचारी पुरुष आणि स्त्री असतात, जे आपल्या स्त्री असेल जो आपल्या पतीशी पतिव्रतेचं पालन नाही करत, किंवा पुरुष जो असो आपल्या स्त्रीसोबत लॉयल नाही राहत, त्यांचं असं उदाहरण सांगितलं. सुखदेव गोस्वामी म्हणतात की ते वीज जी आहे त्या पुरुषासारखी, त्या स्त्रियासारखी आहे स्वैरिन्या. ज्या एका व्यक्तीसोबत, पतीसोबत कधीच स्थिर राहत नाही. तर सुखदेव पूर्वात आपल्याला उदाहरण देतात, लेसन देतात त्याच्यामध्ये. तर म्हणतात की यास्तव कृष्ण भावनेत प्रगती करू इच्छिणाऱ्या स्त्रियांनी आपल्या पतीसमेत शांततेने जीवन जगावे आणि कोणत्याही स्थितीत दोघांनीही परस्परापासून विभक्त होऊ नये. पती पत्नीने काम प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवावे आणि आपली मने कृष्ण भावनेत एकाग्र करावीत. त्यामुळे त्यांचे जीवन यशस्वी होईल. शेवटी या भौतिक जगात पुरुषाला स्त्रीची आवश्यकता असते आणि स्त्रीला पुरुषाची. जेव्हा त्यांनी लग्नाची आवश्यकता भासते तेव्हा त्यांनी कृष्ण भावना भावित होऊन शांतपणे वैवाहिक जीवन जगावे. त्यांनी कधीही चंचल विजेप्रमाणे स्वैराचारी जीवन जगू नये. तर जसे हे आपण वीज बघून शिकू शकतो की आपण आपल्या जीवनामध्ये, गृहस्थ जीवनामध्ये कसं जगायला पाहिजे. अजून धनुष्याचं कोणीच सांगितलं होतं, इंद्रधनु है ना. इंद्रधनुष्याचं उदाहरण दिलं होतं. धनुर्विनयति माहेंद्रम निर्गुणम च गुणिन्यभात व्यक्ते गुणव्यतिकरे गुणवान अगुणवान पुरुषो यथा. तर त्यावेळेस काय दिसतो? इंद्रधनुष. किती जणांनी बघितला? सर्वांनी बघितला. हां, इंद्रधनुष जो असतो ना, तर
धनुष्य जो असतो, बाकीचा धनुष्य जसं ओढल्यानंतर जणू काय अर्ध सर्कल बनते. पूर्ण जेव्हा धनुष्य ओढल्या जातो तेव्हा त्याचं काय होते, अर्ध सर्कल होते. तसंच इंद्रधनुष्य पण असा पूर्ण अर्ध सर्कल दिसतो. पण हा धनुष्य जो आहे तो दुसऱ्या धनुष्यासारखा नाही आहे. या धनुष्यामध्ये काय अंतर आहे, या धनुष्याला दोरीच नाही आहे. या धनुष्याला दोरीच नाही आहे. हा इंद्रधनुष जो आहे तो बांधलेला नाही आहे. धनुष्य बांधलेला आहे का, तो बांधलेला नाही आहे. दोरीला संस्कृतमध्ये एक शब्द आहे गुण. गुण शब्द जो आहे ना त्याला हे दोरीला पण आहे. गुण शब्दाचे 3 अर्थ आहेत. गुण म्हणजे क्वालिटी, म्हणजे सद्गुण म्हणतो. साखरेचा गोडवा हा गुण आहे, हे गुण आहे. गुण शब्दाचा अजून एक अर्थ आहे ते म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे. आणि गुण शब्दाचा 3रा अर्थ आहे ते म्हणजे दोरी. ती म्हणजे दोरी. काही दोरी पण अशी वेळे टाकू बनलेली असते आणि सत्व रजो तमोगुणाचा जसा विळखा घातलेला असते तशी दोरी बनलेली असते, त्याला पण दोरी म्हणतात. तर हा इंद्रधनुष्य आहे त्याला काय नाही आहे, दोरी नाही आहे, त्यानं बांधलेला नाही आहे. तर जरी कशामध्ये दिसतो, तो ढगामध्ये दिसतो, गरजणाऱ्या ढगांमध्ये दिसतो, पण तिथं तो बांधलेला नाही आहे. तसंच अगुणवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहे ते भौतिक जगामध्ये अवतार घेतात. ते दुसऱ्या धनुष्यासारखे दिसत असतील, दुसऱ्या पुरुषांसारखे दिसत असतील, पण त्यांच्यासारखे नाही आहेत. का नाही आहेत, ते बांधलेले नाहीत. कशानं बांधलेले नाही आहेत, दोरीनं बांधलेले नाहीत. दोरी म्हणजे काय, गुण. गुण म्हणजे काय, सत्व रज तमोगुण. म्हणजे त्यांना सत्व तमो रज गुणांनी बांधलेलं नाही आहे. त्यांना त्यांच्या कर्मानं बांधलेलं नाही, काहीच बांधलेलं नाही. ते दुसऱ्या लोकांसारखे दिसतात पण ते तसे नाहीत, तशा इंद्रधनुष्यासारखे आहेत. मग भगवंताचं जे अवतार आहे अगुणवान पुरुषो यथा, सामान्य लोकांसारखे दिसतात पण ते अगुणवान, त्यांच्यामध्ये गुण नाही, त्यांच्यामध्ये दोरीनं बांधलेलं नाही त्यांना, ते आपल्या स्वइच्छेनं येतात. नरराजोडुपछन्न स्वज्योत्स्नार आजितैर्घने अहम्मत्या भासितया सुभासा पुरुषो यथा. जसं आपण उदाहरण दिलं की संध्याकाळी खूप ढग असतील तर चंद्राचा प्रकाश येतो का, नाही येत. पण त्या चंद्राने ते ढगाला प्रकाश भेटतो. आलं लक्षात ना, त्या चंद्रावर ढग आले तर तुम्हाला खाली सगळा अंधार असतो पण ढग दिसतात. आलं लक्षात काय नाही, ते खाली सगळा अंधार असतो पण ढग दिसतात. कशामुळं, चंद्राचा प्रकाश ढगावर पडत आहे. तसं म्हणतात की अहंकारामुळं काही दिसत नाही पण अहंकार दिसतो. अहंकारामुळं काही दिसत नाही पण अहंकार दिसतो. कारण की तो अहंकार जरी सगळ्याला प्रकाशाला ढकत आहे पण तो स्वस्पष्ट दिसतो, कारण की त्याच्यावर चंद्राचा त्याच्यावर कॉन्शियसनेस पडलेली आहे. हां, अजून याचं उदाहरण दिलं होतं आपल्या पिकॉक्स, मयूर, मोर. मेगा गमोत्सवो रिष्टा प्रतिनंद शिखंडिनी. शिखंडी म्हणजे मोर. गृहेषु तप्त निर्विन्ना यथा अच्युतजनागमे. ते म्हणतात की मोर जे असतात जेव्हा उन्हाळा असतो ते खूप त्रासलेले असतात आणि ते ॲक्च्युली वाट पाहतात की कधी ढग आहे. तर नुसतं ढगाचा आवाज झाला, ढग आले की मोर जे आहेत आपला पुन्हा पिसारा फुलून काय करतात, नाचायला लागतात. आपला खूप आनंदी होतात ते. तर ते म्हणतात की जे गृहस्थी असतात तर त्या म्हणतात घरच्या जबाबदाऱ्यांपासून त्रस्त असतात. ग्रस्त त्रस्त असतात म्हणतात. ते म्हणतात की गृहेषु तप्त निर्विन्ना, म्हणजे त्याचा स्वभावच आहे, ग्रहधर्माचा स्वभावच असा आहे. कोणी पण असो, श्रीमंत असो की गरीब असो, गावात असो की शहरात असो, जॉब लागलेला असो की बिना जॉबचा असो, कोणी पण असो, त्याचा स्वभावच असा आहे की त्याच्यामध्ये त्रस्त असणारच. ते म्हणतात की असे ग्रस्त जे असतात ते म्हणतात की खूप त्रस्त असतात. पण ज्या वेळेस भगवंताचे भक्त त्यांच्या घरी येतात तेव्हा जसा मोराला जसा आनंद होतो तसा त्यांना आनंद होतो. गृहेषु तप्त निर्विन्ना यथा अच्युत जनागमे. अच्युत म्हणजे कृष्ण, जन म्हणजे अच्युत, जन म्हणजे कृष्णांचे भक्त. जेव्हा कृष्णांचे भक्त त्यांच्या घरी येतात प्रसादाला त्यावेळेस त्यांना खूप आनंद होतो. तर अशा प्रकारे जेव्हा भक्तांना आपण घरी प्रसादाला बोलू तर त्या खऱ्या भक्तांना आनंद भेटतो. कारण की भक्त जे आहेत आपल्या घरी आलेले आहेत. तुकाराम महाराजात म्हणतात ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तर ते म्हणतात की खरं त्यांना आनंद होतो, जसा मोराला जसा आनंद होतो.
पित्वाप पादपापद्भिर आसन्नानात्ममूर्तय पाक्षामास्तपसासनांता यथा कामानुसेवया. झाडांना नवी पालवी फुटते आहे ना. तर झाडांचं एक नाव आहे पादपा. पादपा म्हणजे ते पायानं पाणी पितात. पाद म्हणजे पाय, पा म्हणजे पिणे. जे आपल्या पायानं पाणी पितात त्यांना काय म्हणतात? झाडं. पादपा. ते हे जे पादपा जे पित्वा आप म्हणजे पाणी. असं पाणी पिल्यानंतर, पावसाळ्याचं पाणी पिल्यानंतर तर त्यांचं जे पूर्ण शरीर जे आहे ते पूर्ण नवपालवीनं उठून दिसते. क्षामा तपसासनांतर त्यांचा थकवा निघून जातो. त्यांचं पूर्ण जे रूप होतं ते काळे पडतात सर्व. त्याच्यावर धूळ पडलेली असते झाडांवर, ते सर्व निघून जाते. यथा कामानुसेवया. तर तशाच प्रकारे जो कोणी उपाशी असतो म्हणा, काही भेटलं नाही कधी, आणि नंतर जसं पोटभर जेवण भेटलं किंवा सर्व इच्छा पूर्ण झाल्या, मग त्याच्या जीवनामध्ये पण तशी टवटवी येते असं म्हणतात. सरस्वशांतोरधस्यु न्युश्चरंगापि सारसा गृहेषु अशांतकृत्येषु ग्राम्या इव दुराशया. ते म्हणतात, पक्ष्याचं वर्णन दिलं होतं. काही पक्षी असतात ते जलाशयाच्या आजूबाजूला असतात है ना. ते म्हणतात की पाऊस पडल्यानंतर त्या जलाशयामध्ये त्याच्या काठाला सगळं किचड होऊन जाते, सगळा चिखल बनतो. कधी कधी काटेरी झुडपं पण येतात, चिखल होतो. पण हे जे पक्षी आहेत ते कधी सोडत नाही जागा. त्यांना वाटतं की आता माशी भेटेल, नंतर मासोळी भेटेल, आता मासोळी भेटेल. त्या चिखलामध्ये काटेरी याच्यामध्ये तसेच पडून राहतात. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की गृहेषु अशांत कृत्येषु ग्राम्या इव दुराशया. तर असे काही म्हणतात की जे ग्रहमेधी असतात ते आपल्या घरातल्या आणि परिवाराला आणि आपल्या कार्यांना, आपल्या जबाबदाऱ्यांना एवढे आसक्त होतात की तिथं चिखलासारखं दलदल झालेली असते, सगळीकडून त्रस्त असतात. पण कधी त्यांच्या मनात येत नाही की अरे याच्यापेक्षा सर्व जरूर मी भगवंताची सेवा करावी, हे कधी त्यांच्या मनात येत नाही. ते म्हणतात की त्या प्राण्या त्या पक्ष्यासारखे आहेत की अरे आज माशी भेटेल, उद्या माशी भेटेल, असे विचार करतात. पण त्यांना ही चिंता येत नाही की अरे हे सर्व सोडून मी कसं भगवंताच्या सेवेसाठी अर्पण करू. जलोगे निर्भिद्यंत सेत्वो वर्षतीश्वरे पाषांडिनाम असद्वादे वेदमार्ग कलोयता. तेच उदाहरण तेच देत आहेत, पण लेसन वेगळं देत आहे. ते म्हणतात की पाणी भरल्यानंतर सगळे नदी नाले आपले जे बांध होते ते तोडून टाकतात है ना. किंवा शेतांमध्ये बांध असतात है ना, पाणी येण्यासाठी किंवा पाण्याचा जाण्यासाठी बांध टाकतात. तर ते सगळे बांध तोडून सर्व शेतामध्ये पाणी शिरते. पावसाळ्यामध्ये किती पण बांध पाडले तरी ते निघून शेतामध्ये पाणी शिरते. ते म्हणतात की कलियुगामध्ये अशा प्रकारे वेदांनी जे निर्माण केलेले नियम आहेत ते सगळे नियम तोडतात अज्ञानानं आणि स्वैराचार करायला लागतात. स्वैराचार करायला लागतात. एवं वनं तद वर्षिष्ठ पक्व खर्जुल जंबुमत गो गोपालैर्वृतोरंतुम सबल प्राविशद हरी. अशा प्रकारे ॲक्च्युली शुकदेव गोस्वामी काय सांगत आहेत माहीत आहे? शुकदेव गोस्वामी सांगत आहेत की असा पावसाळा आला आणि कृष्ण गायी आणि गोपांना सोबत घेऊन अशा पावसाळ्यामध्ये गायी चरण्यासाठी वनामध्ये जात आहेत. एवढं सांगण्यासाठी त्यांनी पूर्ण पावसाळ्याचं वर्णन केलं. आणि आता ते म्हणत आहेत की कृष्ण काय करत आहेत? एवं वनम वर्षिष्ठम. अशा प्रकारे वनामध्ये जो पाऊस होता, पक्व खर्जुल जांबुमत, आणि त्यावेळेस जांभळाचे फळं येऊ लागले, बाकी सगळे पक्व फळं येऊ लागले. आता गोपालैर्वृते, गायी गोपाळ या सर्वांना सरून रंतुम सबल प्रविशद हरी, सगळ्या गोपांसोबत आनंद क्रीडा करण्यासाठी भगवान कृष्ण आणि बलराम अशा वृंदावनामध्ये काय करत आहेत? प्रवेश करत आहेत. तर प्रवेश करताना गायींच्या स्तना भरलेले असल्यामुळे त्या हळूहळू चालत येतात. आणि मग कृष्ण काय करतात? त्या गायींना आवाज देतात. जसं गायीला आवाज दिल्यानंतर त्यांच्यामध्ये अचानकच एनर्जी येते आणि ते पळायला लागतात. आणि सगळे जे वनातले जीव होते त्यांना खूप आनंद होतो.
जेव्हा कृष्ण गावामध्ये असतात तेव्हा घरचे गोपिकांना आनंद होतो, पण कृष्ण जेव्हा वनामध्ये गेले तेव्हा वनवासांना आनंद होतो आणि गोपी जी आहेत त्या नाराज होतात. तर कृष्ण मग तिथे काय करायचे, तर कधी क्वचित वनस्पते क्रोडे गुहायामचाभिवर्षन्ति निर्विश्य भगवान रे मे कंदमूलफलाशन. आता जंगलामध्ये गेल्यानंतर गाई गोपांना घेऊन गेले तर अचानकच पाऊस चालू व्हायचा. अचानकच पाऊस झाला तर तिथं तर काही छाते नाही, हे नाही, तर छत्री घेऊन तर जात नव्हते छत्री वगैरे घेऊन तर जात नव्हते. तर मग लगेच कोणत्या गुहेमध्ये जायचे तर किंवा कुठं घनदाट असं झाडांनीच असं केलेलं असायचं, कुंज केलेलं असतं, त्या कुंजामध्ये जायचे तर आणि काय करायचे तर कंदमुळं वगैरे सर्व घेऊन पार्टी करायची तर त्यांची पार्टी कंदमुळाची पार्टी असायची. दद्योद्धनम समानीतम शीलायाम सलिलांतिके. आणि सोबतचा काय आणायचा, सोबतचा डब्बा आहे ना, शाळेत जाताना मुलं डब्बा घेऊन जातात ना, तर कृष्ण पण जेव्हा गाई चरायला घेऊन जायचे त्यांच्यासोबत काय द्यायची आई यशोदा, काय द्यायची डब्बा. डब्यामध्ये काय द्यायचे त्यांचं फेवरेट फूड दधी ओदन म्हणजे दही काला. दही काला आपल्या महाराष्ट्रामध्ये दही काला म्हणतात आणि दक्षिण भारतामध्ये दही भात, दही राईस कर्ड राईस. तर दही भात किंवा दही काला. तर दधी ओदन, ते दधी ओदनाचं त्याची पिशवी सोबत असायची. वेगवेगळ्या काय करायचे ते मग थाळी तर सोबत नसायची आहे ना. कोणी दगडाच्या थाळ्या बनवायचं, कोणी पानाच्या थाळ्या बनवायचं, कोणी आपल्या हातावरच घ्यायचं, ज्याला जशी इच्छा असेल त्यानुसार ते आपल्या थाळ्या बनवायचं. संभोजनीयेर भुजे गोपेर संकर्षणान्विते संभभुजे म्हणजे सगळे एकत्र बसून काय घ्यायचे तर प्रसाद घ्यायचे. तर शादुलोपेर संविश्य चर्वतो मिलिते क्षणान तृप्तान वृषान वत्सरतान गाश्च सोदोभरश्रमां प्रावृश्रियं च तां वीक्ष्य सर्वकालसुखावहां भगवान पूजयां चक्रे आत्मशक्त्युपब्रह्मिताम्. अशा प्रकारे वर्षा ऋतू पण गेला. ॲक्च्युली सुखदेव गोस्वामी कशाची सुरुवात करत आहेत माहिती आहे, गोपी आणि कृष्ण यांच्या लीलांची सुरुवात करणार आहेत. हे 20 अध्याय क्रमांक 20 आहे. त्याच्यानंतर 21 पासून 21 वेणुगीत आहे, त्याच्यापासून कृष्ण आणि गोपींच्या लीलांचं वर्णन चालू होते. तर त्याची सुरुवात करत आहे आणि त्याच्यासाठी शरद ऋतू हा एकदम उत्कृष्ट आहे. मग भगवंतांनी आधी वर्षा ऋतूचं वर्णन केलं. आता सुखदेव गोस्वामीने आता वर्षा ऋतूनंतर काय येणार आहे, शरद ऋतू. त्यानंतर थोडक्यामध्ये शरद ऋतूचं वर्णन करतात आणि नंतर मग कृष्ण आणि गोपींच्या लीलांचं वर्णन करतात. तर आपल्या या वर्षा ऋतूतून जे आपण ऐकलं आहे ना, आता तर फक्त ऑगस्ट चालू झालेलं आहे, अजून 2-3 महिने पाऊस पडणार आहे. तर कुठं पण दिसलं तर तुम्हाला काही ना तरी आठवायला पाहिजे आज ऐकल्यापैकी काही ना काहीतरी आठवायला पाहिजे आहे ना. तर अशा प्रकारे आपण सदैव कृष्ण भावना भावित राहू. सगळीकडे आपण कृष्णाचं स्मरण करू शकतो, कृष्णाच्या शिकवणीचं स्मरण करू शकतो है ना. श्लोक जरी पाठ नसेल तर काय झालं, आपल्याला दिसत तर सगळंच आहे ना, सगळं दिसत तर आहे. जस्ट बघितल्या आपल्याला त्याची आठवण यायला पाहिजे. ढगं दिसले तर, त्यांचं वीज दिसली तर, त्यांचा आवाज आला तर आपण सगळ्यांनी आता सुरुवातीला काय केलं, आपण काय ऑब्झर्व केलं, बघितलं है ना. आता मला सांगा काय आपण लेसन सुखदेव गोस्वामीकडून शिकलं. काही पण जे आठवलं त्याच्यातलं एक, काही पण जे आपण चर्चा केल्यापैकी एखादं लेसन आठवलं, अर्ध पण असेल. हां जसा मोर पाऊस आल्यानंतर ढग आल्यानंतर आनंदित होतो, तसं भगवंताचे भक्त आपल्या घरी आल्यानंतर गृहस्थ जे आहे ते खूप खुश होतात. येस विठ्ठल. आधी माताजींना एक प्रोजन झालं, माताजींकडून कोणाला. हां माताजी. हां जसं इंद्रधनुष्य आहे त्याला दोरी नाही आहे, तसं भगवंत जे आहे तर भगवंताला बांधलेलं नाही आहे. भगवंत या 3 गुणानं बांधल्या जात नाहीत. सामान्य माणूस कर्माने बांधलेला आहे, पण भगवंत या कर्माने बांधलेले नाही. तर थँक्यू माताजी. येस हात वर करा इकडं. त्यांच्या मागचं मग तुमचं घेऊ. हां भगवंत जे आहेत या निसर्गाद्वारे पण आपल्याला शिकवितात. अजून कोणी. हां बगळा पाण्याच्या बाजूला माशी पकडायचं वाट पाहतो. सॉरी
काय म्हणलं? माईक द्या ना अरे. हां, तर बगला जो आहे तिथं एका पायावर उलटा पाहून तो माशाची वाट पाहतो. पण इथं शुद्धगुरु सामने लेसन दिलेलं ते वेगळं आहे. ते पण खरं आहे, तुम्ही म्हणता ते पण दुसरीकडे येते. पण इथं काय शिकवण दिली? इथं म्हणे की अरे एवढं तिथं नदीच्या बाजूला एवढा त्रास असतो, चिखल असतो, काटे असतात, बरंच काही असते, पर्यंत तो प्राणी जो आहे तिथून सोडत नाही, पक्षी तिथं त्याला सोडत नाही. ते म्हणतात की तशाच प्रकारे गृहस्थीमध्ये एवढे त्रस्त असतात, पण तरी पण त्याला सोडून भगवंताच्या सेवेमध्ये कधी येत नाही, असं ते सांगत होतं. हां, तमोगुणाचं आहे, प्रकाश म्हणजे सत्वगुणाचा आहे, आणि म्हणजे जे रजोगुण आहे कर्कटात आपल्या जीव हा अज्ञानामुळं म्हणजे ती याच्यामध्ये बांधलेलं आहे. आणि हां, प्रकाशामुळे आत्म्याच्या प्रकाशामुळे कार्य करतो. येस, हे पहिलं उदाहरण दिलं होतं त्यांनी की म्हणे की आपण हे तर सगळीकडे दिसेल तुम्हाला, ढग दिसतील, वीज दिसेल आणि आवाज येईल. तर म्हणतात की ढग जे आहे ते तमोगुण आहे, आवाज जो आहे रजोगुण आहे, आणि वीज जे आहे सत्वगुण आहे, आणि त्याच्यामुळे जो प्रकाश जो आहे तो ढकलेला आहे. तशाच प्रकारे आपला जो आत्मा जो आहे हे शरीर जे आहे तर 3 गुणानं बनलेलं आहे, आणि आत्म्याचं जे प्रकाश जो आहे ते शरीरानं झाकला गेलेला आहे, आणि आपण भौतिक कार्यामध्ये लागलेले आहोत. पण तरी पण ते कार्य जे होत आहेत तरी पण पूर्ण अंधार नसतो. त्याचप्रकारे असं कार्यामध्ये पण आत्म्यामुळंच हे कार्य होत आहेत, आत्म्याची चेतना आपण बघत असतो. येस, अजून बंद माताजी. हां हां, ढग जे असतात वाऱ्याने त्यांना किती त्रास होतो, पण तरी पण आपल्यातलं जे पाणी जे आहे खाली पाडतात आणि पृथ्वीचं हे सिंचन करतात. सत्पुरुषा इव करुणा इव, त्यांच्या मनामधली जी करुणा ज्यांना असते, हां, जेव्हा दुसऱ्यांचा त्रास पाहतात ते आपली सगळी संपत्ती त्याच्यावर खर्च करतात. असं थँक्यू. येस, इकडे कोणतं राहिलं होतं? आपलं राहिलं होतं. हां, हां, तर चंद्राचा प्रकाश आपण सूर्याचा प्रकाश यांच्या उदाहरणात बघितलं. संध्याकाळी पण ढग असतात आणि त्याच्यामुळे चंद्र दिसत नाही, अंधार सगळीकडे असतो, पण त्या चंद्राच्या प्रकाशानं फक्त ढग दिसतात. त्या ढग त्या अहंकारासारख्या, त्या अहंकारामुळे सगळं काही दिसत नाही, पण त्या चंद्राच्या प्रकाशानं अहंकार मात्र दिसतो. इकडं आता हां माताजी. हां, खूप सुंदर उदाहरण आहे. एवढा मुसळधार पाऊस झाला तरी पण पर्वत जो आहे तो हलत डोलत नाही, जागेहून हलत नाही. त्याचप्रकारे अच्युत चेतसा, ज्यांची चेतना भगवान श्रीकृष्णावर फिक्स असते, ते किती पण संकट आले तरी ढळत नाही, त्यांना काही फरक पडत नाही. उलटं 2 गोष्टी होतात. जसं पर्वत जो आहे पावसामध्ये शुद्ध होऊन जातो आणि त्याचं तेज वाढते, तसंच अच्युत चेतसा भगवंतावर ज्याचं चेतना फिक्स आहे, संकटामुळं त्यांचं शुद्धीकरण होते आणि त्यांचं तेज आणि त्यांची ग्लोरी, त्यांचं वैभव आणि त्याचं महत्त्व वाढते. थँक्यू माताजी. येस, हां, पावसाळ्यामध्ये जसा आवाज यायला लागतो गडगड खाली एक साथ सगळे बेंडकं ड्राव 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 करायला लागतात. तशाच प्रकारे जेव्हा आचार्य येतात तेव्हा कलियुगामध्ये सगळे झोपलेले जीव त्यांच्या आवाजाने उठतात आणि सगळेच एक साथ काय म्हणतात? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सुंदर. अजून काय राहिलं माताजींचं? हां माताजी. आपलं हे चांगलं आहे, पण त्याच्यात लेसन वेगळं दिलं होतं. आपण उदाहरण बरोबर आपलं हां, गवतामुळं आपण जर चाललो नाही तर ती पाऊटवाट झाकल्या जाते, पण त्याच्यातून शिकवण काय दिली? हां, शास्त्राचं अध्ययन जर नाही केलं तर शास्त्र नष्ट होतात, शास्त्राने दाखवलेला मार्ग नष्ट होतो. तर आपण जर भगवद्गीता वाचली नाही, भागवतम वाचलं नाही, तर हा जो भक्तीचा मार्ग आहे तो पण नष्ट होईल, तो पण करणार नाही. काय भक्ती आहे काय नाही भक्ती, मग जो म्हणेल त्यानुसार कार्य होत राहील. थँक्यू. येस.
हां, पावसाचं फायनान्शियल प्लॅनिंग नाही केलं तर उन्हाळा येईल लगेच. हां, तर पावसाळा आला की सगळे जे कोरडे वाहणारे नदी नाले आहेत तर अचानकच भरायला लागतात. एवढे भरायला लागतात की ते त्याच्या बाहेर सगळं पाणी उधळून टाकतात सगळीकडं आणि आजूबाजूचं शेत पण नष्ट करतात, गावं पण नष्ट करतात. ना स्वतःला फायदा होतो, ना त्या आजूबाजूच्या गावाला फायदा होतो, ना शेताला फायदा होतो. तसंच आधी कोरडे असलेले नंतर पैसा येतो, पण इंद्रियावर संयम नसतो तर सगळा पैसा उधळून लावतात आणि नंतर मग पुन्हा अजून कोरडे होऊन जातात. थँक्यू. येस. हां माताजी. मला ऐकू येत नाही, माहीत नाही. हां हरे कृष्ण. तुम्ही सांगितल्याप्रमाणे नात्यामध्ये जर लॉयल्टी नसेल, एक म्हणजे पती आणि पत्नीमध्ये, तर किती जरी आपण भगवद्गीतेचं वाचन केलं तरी काहीच उपयोग होणार नाही असं म्हणते. हां, ते म्हणजे एकमेकांशी त्यांनी सांगितलं की loyalty असायला पाहिजे. जसं हो, ते एक लेसन बरोबर दिलं तुम्ही. कशावरून लेसन घ्यायचं आपण? वीज. तर वीज जी आहे एका ढगामध्ये कधीच राहत नाही है ना, एका ढगातून दुसऱ्या ढगात जाते. अजून एक त्याचं सांगितलं गुणवान सगुणा, म्हणजे जे ढग जे आहेत असं पण नाही की ढग वाईट होते. ढग ते एकदम दयाळू सांगितलं, त्याच्यामध्ये पाणी पण होतं, म्हणजे ते ढग गुणवान होते. पण तरी स्वातंत्र्य स्वैराचारी जो स्वभाव असतो त्यानुसार पती किंवा पत्नी किंवा पुरुष किंवा स्त्री स्वैराचारी स्वभावामुळं कधीकधी गुणवान लोकांना पण सोडून दुसऱ्यांकडे जातात है ना. तर याची निंदा करत येतं सुखदेव गोस्वामी. थँक्यू. अजून कोणाचा हात आहे? हां यांनीच. हां, समुद्राला एवढ्या भरून नद्या वाहतात आणि भेटतात. हां, तर त्याचं दोन सांगितलं त्यांनी. यांनी सांगितलं की समुद्राला एवढ्या नद्या जातात तरी पण समुद्र आपलं लेवल वाढते का? समुद्राची लेवल कधीच वाढत नाही, तेवढाच समुद्र राहतो. हे भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेत उदाहरण दिलेलं आहे. हे कोणासाठी दिलेलं उदाहरण? पक्व योगी, म्हणजे जो योगामध्ये परिपूर्ण झालेला आहे, जो पूर्ण भक्त झालेला आहे चांगला, त्याला किती पण इंद्रिय भोगाचे ऑफर येऊ द्या, किती पण टेम्पटेशन येऊ द्या, त्याचं मन कधी विचलित होत नाही. आणि दुसरा जो आहे अपक्व योगी, त्याचं उदाहरण सांगितलेलं आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा नद्या येतात आणि हवा येते तर समुद्राला अचानक मोठमोठ्याला लाटा यायला लागतात. त्याच्यासारखं त्याचं मन जे आहे क्षुब्ध होऊन जाते ऑफर आल्यानंतर. थँक्यू. येस. हां, त्यांनी सांगितलं होतं ना, शेतकरी पाऊस झाल्यानंतर दोन प्रकारचे लोक. एक तर शेतकरी खूप आनंदी होतो. कोणता शेतकरी आनंदी होतो? हां, जो मेहनत घेतो. त्यानं आधी जमीन बनविली बाबा, पावसाची वाट पाहिली, बी टाकलं, त्याच्यानंतर सगळे जे काही लागते त्याचं कार्य केलं, नंतर मग त्याला बघितलं की चांगला पाऊस झाला आणि खूप चांगलं हे आलेलं आहे. मग तो दुसरा शेतकरी जो आहे तो नाराज होतो, त्याला जरा दुःख होते. कोणत्या शेतकऱ्याला त्रास होतो? जो मेहनत घेत नाही. पण का मेहनत घेत नाही? हां, आळशी. ओके, अजून काय म्हणले? कोण मेहनत घेईल? अजून हां, शेतीला काय म्हणतो तो? समी आहे. शेतीचं काम थोडी माझ्या लायकीचं आहे. मानिना म्हणजे त्याला स्वतःचा अहंकार एवढा आहे की तो म्हणतो शेतीचं काम माझ्या लायकीचं नाही. अजून दुसरा लोक आहेत त्याला आनंद होत नाही, त्याला वाटतं की नसलेला त्रास आहे. शहरामधले त्याला काय वाटते? त्याला वाटते सगळीकडे चिखल आहे, ना बाहेर जाता येते, ना ट्रेन टाईमवर येतात, गाड्या टाईमवर येत नाही. हां, त्याला वाटते कधी हा पाऊस थांबेल.
हां, पण तो त्याचा जो आनंद भोगत आहे, जेवण करत आहे, सगळं ऑर्डर केल्यानंतर बराबर येत आहे, पिझ्झा येत आहे, सगळं येत आहे. कुठून येत आहे तो? शेतामधूनच येत आहे, पावसापासूनच येत आहे तो. म्हणून त्याला म्हणलेलं आहे की मिथ्या मानिना, खूप नसलेला अहंकार आहे. त्याला माहिती नाही मूर्खाला की पावसापासूनच ते सगळं होतं आहे त्याचं. हां, येस, सुंदर. अजून काही राहिलं आपलं? सगळ्यांना ओपन आता, काही राहिलं असेल तर सांगा. येस विचार. माईक घ्या ना, माईक चालू. बोला बोला. पाच मुलांचा जे केला वध किंवा मारलं होतं, याच्यावरून एका भक्ताचं लक्ष दिसलं की द्रौपदींनी त्यांना माफ केलं. म्हणजे अश्वत्थामाला याच्यावरून एका भक्ताचं हृदय किती करुणामय राहायला पाहिजे हे द्रौपदीच्या उदाहरणात आपल्याला दिसून येतं. हो. आता हे उदाहरण मी कोणत्या याच्यासाठी दिलं होतं? हे उदाहरण देतं की भगवंतांच्या भक्तानं भक्तीत कसं स्थिर राहायला पाहिजे, किती पण गंभीर किंवा कशी पण परिस्थिती आली तर. हां, कोणतीही परिस्थिती आली तरी तो स्थिर राहतो. ते परिस्थिती प्रकृतीमधल्या कोणत्या गोष्टीला बघून लिहायचं डिरेक्शन? नाही, याचं उदाहरण नाही. ते पर्वतावर किती पण पाऊस झाली, पर्वत हालत डोलत नाही. तशाच प्रकारे अच्युत चेतसा, ज्यांची भगवान श्रीकृष्णावर आपली चेतना स्थिर असते, त्यांच्यात किती पण संकट आले तरी त्यांच्यात हे होत नाही. काही विसरलं आपण? हां हां, पाऊस एकदा पडतो तर काही त्याच्यामध्ये पक्षपात करत नाही. समुद्र असो, जिथं पाणी एवढं भरलेलं असेल तरी पाऊस पडतो, की शेती असो की गाव असो, सगळीकडे पडतो. तसं जो सत्पुरुष असतो, जो श्रीमंत असतो, हां, जेव्हा दान द्यायला लागतो त्यावेळेस तो काही विचार करत नाही. गरज असो न गरज असो, दिलखुश सगळं करून वाटतो. अजून काय राहिलं? हां, दशरथ महाराजांचं उदाहरण याच्यामध्ये दिलं होतं. अजून काय राहिलं आपलं? एकदम सुरुवात आपण केली होती की आपण प्रकृतीचं पाहून पण आपण शिकू शकतो. आणि उदाहरण म्हणजे दत्तात्रेयांचे 24 गुरु होते, आणि ते 24 गुरु हे सगळे प्रकृतीमधले होते. हां, हरे कृष्णा करतात. तर आपण अजून काय तर पाणी पडल्यानंतर ज्यावेळेस नशिबीची बांध हे होतं त्यावेळेस कलियुगामध्ये जे लोक वेदाचं जर हे करत नसतात ते त्याचे लोक पाकडणे असं तसं. हां, तर त्याचे सांगितले की जसे बांध तोडतात त्यांना तर पाणी सगळीकडे जाते, त्याच्या प्रकारे जे पाखंडी असतात ते वेद नियमाचं उल्लंघन करतात. पण याच्यापासून पण एक दुसरं आठवायला पाहिजे तुम्हाला. काजवे, पावसाळ्यामध्ये काजवे दिसायला लागतात, पण चंद्र तारे दिसत नाहीत. तारे दिसत नाही तर सूर्य दिसत नाही, काही दिसत नाही. तर म्हणतात की खरे शास्त्राचे वक्ते जे आहेत, जे खरे संत आहेत, हां, त्यांना काही प्रसिद्धी नसती, ते पूर्ण कवर होऊन जातात. आणि जे काजवे आहेत ते एकदम सगळीकडे दिसायला लागतात, ते एकदम सेलिब्रिटी बनून जातात. एकदम सेलिब्रिटी बनून जातात. हे कलियुगाचं लक्षण आहे. झालं, ऑलमोस्ट झालं ना? काय राहिलं अजून? येस, तिकडं माईक. दत्तात्रेयाचे 24 गुरूंचे नाव काय आहेत? ओके, चला. त्यांनी आपल्या गुरूंचं तर झालं सर्व. शुकदेव गोस्वामींनी जेवढे आपल्याला गुरु सांगितले तेवढे झालेतलं. चला, आता आपण यांचं माताजींचा प्रश्न घेऊता. दत्तात्रेयांचे 24 गुरु. हां, पृथ्वी तुम्ही बरोबर सांगितलं, सहन करते पण बरोबर सांगितलं, पण या लेसनमध्ये नव्हतं. मधमाशीचं पौळ आपण घेऊ. त्या 2 पॉईंट झाले की मी घेतो ते. तर मधमाशीचं पोळ जे असते, पण ते दत्तात्रेयाचं आहे. दत्तात्रेयाच्या उदाहरणं सांगितलं मी, राईट? हां, कशाचं? नाही, ते पण दत्तात्रेय. आता कोणीतरी पृथ्वीचं सांगितलं. हां, पृथ्वीचं आपण एक लेसन विसरलं.
पृथ्वीचं एक लेसन विसरलं. जर पृथ्वी जे आहे हां त्याच्यात एक विशेष होतं. पाऊस पडल्यानंतर पृथ्वीवर पाऊस पडल्यानंतर अचानकच तिथं रंगीबेरंगी सगळे एकदा हिरवं येते, लाल रंगाचा किडे राहतात, त्यानंतर छत्री असते पांढऱ्या रंगाची, असं रंगीबेरंगी होऊन जाते पृथ्वी. तशाच प्रकारे सडनली जेव्हा कोणाला लॉटरी लागते तर काय होते, बाहेर गाडी येते, बंगला येते, एकदम सगळं दिखावट चालू होते. हे उदाहरण राहिलं होतं आपलं. हे पण राहिलं. 8 महिने सूर्य काय करतो, सर्व पाणी घेतो आणि 4 महिने पाणी देतो. तशाच प्रकारे गव्हर्नमेंट जे आहे सगळे टॅक्स घेतो सगळीकडून टॅक्स काय करायला पाहिजे, पण जेव्हा वेळ येते त्यावेळेस चांगल्या प्रकारे सर्वांना मदत करायला पाहिजे गव्हर्नमेंटला. येस, आय थिंक आता झालं है ना. आता इथून आपण सुरुवात करू आपल्या प्रश्नाची. तर दत्तात्रेयाचे किती गुरु होते? 24 गुरु. आता आपण सगळे मिळून ते 24चं लिस्ट पूर्ण करू. तर चालेल. तर दत्तात्रेयाचा पहिला गुरु आहे ना. तर पहिला गुरु मी सांगितलं की आता गिधाड है ना, गिधाड. त्याला बघितल्यानंतर काय शिकलं? इंद्रिय भोगाचा त्याग केला की एकदम आनंद. त्याची कॉम्पिटिशनच नाही आहे, कॉम्पिटिशनच नाही तिथं है ना. कॉम्पिटिशन कशासाठी आहे? जेव्हा सगळ्यांनाच भोग करायची इच्छा आहे तरच कॉम्पिटिशन आहे. भोग करायची इच्छा नाही तर कॉम्पिटिशन कुठं आहे? एक झालं. दुसरं मधुकर म्हणजे मधमाशी. तर मधमाशीच्याकडून 2 लेसन आहेत. ते एक लेसन हे आहे की मधुमाशासारखं मधुमाशी कोणत्याच एका फुलावर बसून त्याच्यातला सगळा रस घेत नाही. तू मोज किती आपण हे टाकले, ठीक आहे. तर मधुमाशी जी आहे तिथून सगळे एका फुलातून कधीच पूर्ण घेत नाही. तशाच प्रकारे संन्यासी जे असतात जे भिक्षा करून जीवन जगतात तर ते कधीच एकाच घरातून पूर्ण भिक्षा घेत नाही. एकाच घरातून कधीच पूर्ण भिक्षा घेत नाही, ते वेगवेगळ्या घरातून घेतात. त्याला म्हणतात मधुकरी. मधुकरी म्हणजे काय? मधुमाशासारखी वृत्ती. ते मधुमाशी जेव्हा फुलावरून मध घेते तेव्हा फुलाला काही डॅमेज होते का? फुलाला काही डॅमेज होते नाही. त्याचप्रकारे संन्यासी जेव्हा वेगवेगळ्या ग्रस्तांकडे जातात आणि त्याच्याकडून काही धन घेतात किंवा त्याच्याकडून काही प्रसाद घेतात, काही पण घेतात, तर त्यानं ग्रहस्थांचं जे आहे त्यांचं हानी होत नाही, जसं फुलांचं हानी होत नाही. उलटं मधमाशांमुळं काय होते, वेगवेगळ्या फुलांचं पोलिनेशन होते है ना, याच्यामध्ये मदत होते फलीकरणामध्ये. तशाच प्रकारे जेव्हा संन्यासी आणि जेव्हा वेगवेगळ्या ग्रस्तांच्या घरी जातात त्यावेळेस तीर्थी कुर्वन् तदाश्रमम, आध्यात्मिक त्यांची उन्नती होते. ठीक आहे. मधुकर. आणि मधुकरापासून दुसरं काय? मधमाशाच्या पोळ्यासारखं. ते मधमाशाचं पोळं बनवितात आणि ते पोळं जे आहे ते त्यांना काही मध खाता येत नाही ना, काहीच करता येत नाही, चोरं घेऊन जातात. ठीक आहे. त्याला मधुहर म्हणतात. मधुहर म्हणजे मधु म्हणजे मध, हर म्हणजे हरून घेणारा. ओके. त्यानंतर 5 इंद्रिय आहेत आपले. ते 5 इंद्रियाच्या शिकवणीसाठी 5 त्यांची गुरु आहेत. तर पहिला गुरु आहे ते म्हणजे पतंग. पतंग म्हणजे जो लाईटच्या भोवती किडे उडतात ना त्याला पतंग म्हणतात. ते म्हणतात पाखोळे, पाखोळ्या त्याला पतंग म्हणतात. त्यांना ते लाईट एवढा आवडतो की ते त्याच्यावर अशी पूर्ण झेप मारतात. बघितलं तर पूर्ण ते याच्यामध्ये जातात. आधी तर लाईट नसायचं, आग असायची. आता आग असेल तर सरळ आगीच जाणार की नाही. लाईटला तर त्याला टच करतात, पुन्हा वापस येतात. पण आगीमध्ये तसं होणार आहे का? आगीमध्ये ते सरळ आतमध्ये जातात आणि स्वतः नष्ट होऊन जातात. कशासाठी? त्या तेजाने त्यांचे डोळे एकदम भारावून गेलेले आहेत. तर ते म्हणतात की पतंग माझा गुरु आहे, की हे डोळ्यानं हे सगळे सुंदर रूपं बघून, इथल्या भौतिक गोष्टी बघून, पिक्चर बघून नुसते आकर्षित होतो आणि उलटं आपलीच हानी होते. पतंग. दुसरं उदाहरण दिलेलं आहे मातंग. मातंग म्हणजे हत्तीला मातंग म्हणतात. तर हत्ती जे आहे, तर हत्ती जो आहे एवढा शक्तिशाली आहे, पण हत्तीला पकडतात कसं माहिती आहे?
हां खड्डा केला त्या ठिकाणी मादीचे हां मादी हत्ती दुसरीकडे ठेवतात आणि मध्ये खड्डा करतात आणि तो तिकडे पळायला गेला की त्या खड्ड्यामध्ये पडतो. मग त्याला उपाशी ठेवतात मग हळूहळू त्याला कंट्रोलमध्ये करतात. आणि मातंग म्हणजे स्पर्श. तिसरं आहे नाक. नाकाचं उदाहरण काय? काय? हां भृंगा जो किडा असतो ना, तो भृंगा जो असतो तो कमळाचा सुगंध खूप येतो त्याला. तर दिवसभर ते त्याला सुगंध घेत राहतो, ते त्याला मध खात राहतो, सगळं राहतो. रात्री मात्र ते कमळ बंद होते. पण तरी तो सोडत नाही. आणि भुंगा म्हणजे असा मोठा असतो ना, ते काळा एकदम पूर्ण मोठा, त्याची ताकद असते त्याला होल करण्याची कमळाची, पण तो करत नाही. त्याच्या आतमध्ये राहतो, रात्रभर बंद राहते, सकाळी मेलेला भेटतो. कारण की मध्ये थोडी श्वास भेटणार आहे. त्या नाकामुळं तो पकडला जातो, मृत्युमुखी पडतो. येस. अजून त्याच्यानंतर नाक झालं, स्पर्श झालं, डोळे झाले, जीवीचं उदाहरण काय? हां मासोळी जी आहे पाण्यात बघितली ना, हमेशा ते असं करत राहते. माशीला कशी पकडतात? बेट हे टाकतात ना, आकडा टाकतात. आकड्याला काय लावतात? खायचं आयटम लावतात. पीठ लावतात थोडंसं खाण्याचं, आणि तो माशी जे आहे ते खाण्यासाठी जाते आणि पकडल्या जाते. जिभेवर नियंत्रण नाही म्हणून. हां अजून करतं कानानं कोण पकडल्या जाते? हरिणाला कसं पकडतात? बासरी वाजवतात. हरिण ते कानानं ऐकून त्या बासरीच्या जवळ येते आणि ते त्याला लगेच पकडतात. किती झाले आपले दत्तात्रेयाचे गुरु? किती झाले तर? हे 5 झाले तर, आणि मधुकर एक 6 झालं. हा आपला मधमाशी झालं, आणि गिधाड एक झालं. 7 झाले तर. त्यानंतर एक वेश्या होती, तिचं नाव होतं काय नाव तिचं? हां पिंगला नावाची एक वेश्या होती. तर पिंगला नावाची वेश्या होती. तर ती वेश्या जी आहे त्या आपल्या घराच्या बाहेर थांबली होती आणि वाट पाहत होती की आता गिऱ्हाईक येईल, नंतर गिऱ्हाईक येईल, आता गिऱ्हाईक येईल, नंतर गिऱ्हाईक येईल. घरामध्ये जात होती, वापस येत होती. येणाऱ्या व्यक्ती बघत होती, वाटलं की आता हा मला पैसा देईल, हा अशा प्रकारे पूर्ण संध्याकाळचे 12 वाजून गेले. पूर्ण रात्र व्हायला आली, कोणीच भेटलं नाही तिला. मग अचानकच तिच्या हृदयामध्ये वैराग्य आलं आणि ती आपल्या बेडवर झोपून विचार करू लागली की अरे काय जीवन आहे. आणि तिला अचानकच मनामध्ये नैराश्य उत्पन्न झालं. आणि ती म्हणते की आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम इति संत्यज कांताशा सुखम शुश्वाप पिंगला. असं तिने निर्णय केला. तिनं म्हणलं की हे सगळं दुःख कशामुळे होत आहे? हे सगळं आशेमुळे होत आहे. तर म्हणजे की आशेचा त्याग केला की तिला एकदम शांती आली आणि ती झोपली. तिला त्यावेळेस झोप लागली. सुखम सुश्वाप पिंगला. आणि ती म्हणते असं कसं शक्य झालं? ती म्हणते की विष्णू केनापि कर्मना. ते म्हणते माझे काहीतरी मी काही कर्म केला असेल की ज्याच्यामुळे भगवान श्रीकृष्ण विष्णू माझ्याकडून संतुष्ट झालेले आहेत. मी तर काही सेवा करत नाही आहे, पण काहीतरी कर्म केलेलं आहे मी की ज्याच्यामुळं भगवान श्रीकृष्ण विष्णू संतुष्ट झालेले आहेत. आणि म्हणून माझ्या मनामध्ये वैराग्य आलं आणि माझ्यामध्ये भगवंताची सेवा करण्याची इच्छा झाली. हां तर ती म्हणते की भगवंत जे आहेत संतं समीपे रमणं रतिप्रदं वित्तं प्रदं नित्यमिमं विहाय अकामदं शोकं भयादिवर्तं. तर ती म्हणते की संतं समीपे रमणं रतिप्रदं. भगवान श्रीकृष्ण सदैव आपल्यासोबत आहेत. संतं समीपे रमणं रतिप्रदं. तुम्हाला काय? तिला वैष्णवी आहे, ती म्हणते की मला काय रतीचा आनंद पाहिजे, ते सुखाचा आनंद. ते भगवंत जे त्याच्याहून जास्त आपल्याला सुख देतात. रतिप्रदम वित्त पैसा पाहिजे, वित्तप्रदम
आणि नित्यम, असं नाही की एकदाच एकदाच, नित्यम, कधी पण शाश्वत आहेत ते. इमम विहाय, त्या भगवान श्रीकृष्णांना सोडून मी काय करत आहे, अकामदम अशा पुरुषाचे भजन करत आहे. हां, दुःखम, हां, भय शोकादी अर्थ, म्हणजे ते स्वतःच भयामध्ये येतं, ते स्वतःच त्रस्त येतं, ते स्वतःच लॅमेंटेबल सिच्युएशनमध्ये येतं. हे लोक काय मला आनंद देणार आणि काय व्यक्त देणार म्हणतात. अशा कृष्णाला सोडून मी यांच्या मागे लागले म्हणतात. तर ती म्हणते विष्णू केनाबी कर्म ना, काहीतरी कर्म करून मला विष्णू संतुष्ट झाले. तर मग कोणतं कर्म केलं, तर आचार्य सांगतात की दत्तात्रय तर फिरत होते सगळीकडे. ते एकदा ते त्या वैश्याच्या घराच्या बाहेर झोपले होते. तर त्यावेळेस त्यांनी बघितलं की अरे, आणि त्यांच्या त्या किंचित लव मात्र संघ, ते पण इनडायरेक्ट संघ, असोसिएशन, त्याच्यामुळे तिच्यामध्ये परिवर्तन आलं. जस्ट प्रॉक्झिमेटी, त्याच्या प्रभावाने तिच्यामध्ये परिवर्तन आलं. त्याच्यात काहीतरी इनडायरेक्ट सेवा झाली तिच्याकडून, त्याच्याकडून तिच्यामध्ये परिवर्तन आलं. तर पिंगला नावाची वैश्या, किती झाले, 8 झाले तर, राईट. अजून अजगर, अजगर जो आहे, तर अजगर जो काही मेहनत करत नाही. अजगर एका जागी पडून असतो, त्याचं अन्न त्याच्याकडे येते. अजगराचं अन्न त्याच्याकडे येते, त्याला अजगर वृत्ती म्हणतात. ते म्हणतात की अरे, अजगराला काहीच मेहनत करायची नाही, त्याचं जे त्याच्या नावावर जे लिहिलेलं आहे ते त्याच्याकडं चलत येते. तसंच म्हणतात की जसं जन्मल्यानंतर मुलाला दुधाची अरेंजमेंट केली, पोटामध्ये होतं तेव्हा भगवंताने नाळीनं अन्न दिलं, जसं जन्मला तसं लगेच दुधाची अरेंजमेंट केली. म्हणजे भगवंतानी त्यावेळेस केली तर नंतर करणार नाहीत का, सिम्पल लॉजिक आहे. म्हणजे भगवंतानं आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे, त्याची टेन्शन घेऊ नका. आपण कर्तव्य करायला पाहिजे भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आणि भगवंताचं इच्छेचं कार्य करण्यासाठी. पोटा पाण्याची त्यांनी व्यवस्था आधीच केलेली आहे. येस, अजगर. हां, शिकारी. तर एक जो होता ना, एक शिकारी होता, त्याच्याकडं बाण होता, आणि तो बाणाला हे करत होता, काय म्हणतात, धार देत होता. आणि बाजूनं काय गेलं, बाजून एक राजाची पूर्ण बारात गेली. राजा जातो म्हणजे काय, ढोल ताशे जातात, घोडे जातात, हत्ती जातात, 1000 गोष्टी, किती आवाज असेल, पण त्याच्या लक्षातच आलं नाही की इथून राजा गेला म्हणून. राजाचे एवढं प्रोसेशन केलं, त्याच्या लक्षातच आलं नाही, तो एवढा त्याच्यात मग्न होता. तर त्या शिकारीकडून त्याच्याकडून दत्तात्रयाने शिकलं की तसंच आपण भगवंतावर आणि आपल्या अध्यात्मावर ज्ञान ग्रहण करण्यासाठी तशी एकाग्रता पाहिजे. हेच त्यांच्याकडून शिकलं दत्तात्रय. अजून कोणते आहेत गुरु? हां, वृक्ष, झाडाकडून काय शिकला? हां, क्षमाशीलता, सहनशीलता. अजून कोणते गुरु आहेत? किती झाले बाबा? कबूतर, कपोत, त्याच्याकडून एक लक्षण आहे. ते काय त्यांनी बघितलं दत्तात्रयानं की एक घरटं होतं, कपोत आणि कपोती, म्हणजे कबूतर होता आणि मादा कबूतर होती, दोघांचं जोडपं होतं, आणि पिल्ले होते, है ना. तर पिल्ले होते, ते कबूतर गेला इकडे तिकडं आणण्यासाठी, हां, इकडे तिकडं आणण्यासाठी गेला, आणि पिल्ल्यांना जसे जसे पाने येतात उडायला लागतात थोडंसं, है ना. त्यानं जाळं टाकलं, यानं जाळं टाकलं, त्या जाळ्यामध्ये ते पिल्ले पडले. तर ते पिल्लांना वाचविण्यासाठी कबुतरी होती, मादा कबुतरी, ती पण त्याच्यामध्ये गेली, त्याच्यात पडली. आणि नंतर मग कबूतर बाहेरून आला, आणि नंतर तो लॅमेंट करायला लागला की अरे, आता माझी पत्नी पण गेलेली आहे, माझे मुलं पण गेलेले आहे, मी जगून काय आहे, माझ्या आयुष्यात काय राहिलेलं आहे, हे असं विचार करून तो पण त्याच्यामध्ये उडी मारली. आणि नंतर मग त्या कबुतरानं काय केलं, त्या शिकाऱ्यानं काय केलं, सगळ्यांना घेऊन गेला. तर ते म्हणतात की तो शिकारी त्या काळासारखा आहे, तो काळ असं पूर्ण जाळं टाकून ठेवलेलं आहे, आणि एक एक त्याच्या जाळ्यामध्ये जात आहे. आणि जे उरलेले आहेत त्यांची टोकी बुद्धी जागेवर यायचं सोडून ते पण त्याच्यात वेगानं चालले तर कबूतर. सुंदर. ओके, तर आपल्याला मागून हिंट दिली की आपला वेळ बराच झालेला आहे. तर 24 गुरूंची लिस्ट आपल्या भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये पण आहे आणि भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये पण आहे. ठीक आहे, तिथून देऊ आपण. जय ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की, समस्त भक्तवृंद की जय.